श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, आता ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात नियामक मंडळाचे सदस्य, विश्वस्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय श्रीयुत अनंत हरी जोशी यांची ज्येष्ठ मुलाखतकार सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, यामध्ये आज आपण जाणून घेणार आहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या काळातील संघ विस्तार याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. श्रोतो नमस्कार. सत्संग या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संघ शताब्दी वर्षानिमित्त आपण संघाच्या विविध आयामांविषयी जाणून घेत आहोत. त्याचबरोबर गेल्या काही भागांमध्ये संघ विचार डॉक्टर हेडगेवार यांच्या संकल्पनेतील याबद्दलही आपण चर्चा केली होती. डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनानंतर सरसंघचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली ती संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांनी. त्यांच्या काळातला संघविस्तार कसा कसा होत गेला ते आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत अनंत हरी जोशी, जे संघाचे लहानपणापासूनचे स्वयंसेवक आहेत, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापनाचाही त्यांचा अभ्यास आहे, त्या विषयावरही ते व्याख्यानं देत असतात आणि इतरही छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद अशा विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यानंही ते देत असतात. आज अनंतराव जोशी यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या काळात संघविस्तार कसा होत गेला याविषयी. अनंतराव नमस्कार. या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. परमपूज्य हेडगेवार यांचं निधन 1940 साली झालं. गेल्या भागामध्ये आपण त्याविषयी बोललेलो होतोच. त्याच्यानंतर द्वितीय सरसंघचालक म्हणून दायित्व स्वीकारलं ते परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांनी. डॉक्टर हेडगेवार यांच्या काळामध्येच गोळवलकर गुरुजी आणि डॉक्टरांचा संपर्क येत होता आणि संबंध जुळत होता. पण गोळवलकर गुरुजींच्याकडेच सरसंघचालक पदाचं दायित्व द्यावं असं डॉक्टरांनी का ठरवलं असेल, किंवा आपला वारसदार म्हणून गोळवलकर गुरुजींची निवड डॉक्टरांनी का केली असेल? आपण जर का इतिहासाकडं इन रेट्रोस्पेक्ट आजच्या काळामध्ये जर का बघितलं तर आपल्याला असं जाणवतं की गोळवलकर गुरुजींची द्वितीय सरसंघचालक म्हणून जी नियुक्ती करण्यात आली नंतरच्या काळात ती डॉक्टरांनी केलेल्या व्यवस्थेनुसार करण्यात आली. डॉक्टरांनी जे काही निर्देश दिले त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली. परंतु ही काहीशी अनपेक्षित, काहीशी अकल्पित असा वाटणारा एक मोठा समूह त्या काळामध्ये देखील होता. याचं कारण असं की गोळवलकर गुरुजींचं वय त्यावेळेला केवळ 34 वर्षाचं होतं. तसं जर का आपण बघायला गेलं तर संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवारांचं वय देखील संघ स्थापनेच्या वेळेला 35 वर्षाचं होतं. खरे. परंतु संघाशी आलेला संबंध गोळवलकरांचा लक्षात घेता त्यांच्याहून अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक जे संघ स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून डॉक्टरांच्या बरोबर वावरलेले होते, त्यातल्या कुणाकडे तरी द्वितीय सरसंघचालक म्हणून दायित्व येईल अशा अपेक्षा अनेक लोकांची होती. त्या सगळ्या अपेक्षांपेक्षा विपरीत अशा प्रकारची ही नियुक्ती प्रारंभीच्या काळामध्ये सगळ्या लोकांना वाटली. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की गुरुजींनी आपल्या मृदू स्वभावाने, आपल्या रुजू स्वभावाने आणि आपल्या अलौकिक अशा नेतृत्व गुणांनी नंतरच्या काळामध्ये द्वितीय सरसंघचालक म्हणून प्रदीर्घ काळ अत्यंत यशस्वीरित्या काम केलं असं आपल्याला जाणवतं. 1925 ते 1940 हा डॉक्टरांचा कार्यकाळ होता. म्हणजे संघाची स्थापना करून ती हळूहळू विस्तारत नेणं हा डॉक्टरांचा कार्यकाळ होता. 40 साली डॉक्टरांचं निधन झालं, त्यावेळेला संघापुढची आव्हानं काय होती? ज्या वेळेला 1940 साली डॉक्टर हेडगेवारांचं आजारपणामुळं निधन झालं त्यावेळेला संघ तारुण्याच्या उंबरठ्यावरती होता असं आपण वर्णन करूया. किंबहुना बाल्यावस्थेमध्ये होता असं देखील वर्णन योग्य ठरेल. कारण 15 वर्षाचं फक्त संघाचं आयुर्मान होतं. व्यक्तीच्या आयुष्यातलं आयुर्मानाचं प्रमाण आणि संस्थेच्या आयुर्मान याच्यामध्ये नेहमीच तफावत असते की संस्था ही प्रदीर्घ काळ अस्तित्वात असावी लागते. त्या दृष्टीने अतिशय अल्प काळ हा डॉक्टरांना प्रथम सरसंघचालक म्हणून मिळाला असं आपल्या लक्षामध्ये येतं. परंतु एक गोष्ट मात्र निश्चितपणाने आपल्याला जाणवते की या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये देखील त्यांनी अनेक संकल्पना बीजरूपाने संघामध्ये रुजवल्या
आणि त्या प्रत्यक्षामध्ये आणल्या असं आपल्याला जाणवतं. शेवटच्या काळामध्ये जो एक संघ शिक्षा वर्ग नागपूरला झाला, त्या संघ शिक्षा वर्गाच्या वेळेला डॉक्टर अतिशय आजारी होते, परंतु त्यावेळेला देखील त्यांनी ज्या भावना थोडक्यामध्ये व्यक्त केल्या, त्यावेळेला त्याने असं सांगितलं की जणू माझ्यासमोर संपूर्ण भारताचं लघुरूप या स्वयंसेवकांच्या रूपाने उभं आहे. त्यांना असं म्हणायचं होतं की असे तो हिमाचल वेगवेगळ्या प्रांतातनं स्वयंसेवक त्या संघ शिक्षा वर्गासाठी आलेले होते. म्हणजे बीजारोपण झालेलं होतं, अनेक संकल्पना रुजलेल्या होत्या, परंतु क्षितिज अजून दूरवरती दिसत होतं. अशा प्रकारची अवस्था आणि अनेक प्रकारची आव्हानं संघासमोर असताना ब्रिटिशांचा काळ होताच, स्वातंत्र्यप्राप्तीला अजून अवकाश होता, आणि अशा एका अस्थिर कालखंडामध्ये द्वितीय सरसंघचालक म्हणून परमपूज्य गोळवलकर गुरुजींची नियुक्ती डॉक्टरांच्या निर्देशाने करण्यात आली, अशी त्यावेळची स्थिती होती. सरसंघचालक म्हणून दायित्व त्यांनी स्वीकारलं, पण त्याच्यापूर्वीची गुरुजींची जडणघडण कशा पद्धतीनं होत गेलेली होती? लहानपणापासून म्हणजे संघ स्थापनेपासून गुरुजींचा काही संबंध संघाशी आलेला होता का? गुरुजींच्या व्यक्तिमत्वाकडे जर का आपण बघितलं तर असं आपल्याला जाणवतं की विचक्षण बुद्धिमत्ता गुरुजींना लाभलेली होती, अद्वितीय अशा प्रकारची स्मरणशक्ती त्यांना होती, आणि आध्यात्मिक मार्गावरती एक चांगल्या प्रकारचं आकलन आणि त्याची आवड ही पहिल्यापासून गुरुजींच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला असल्याचं जाणवतं. गुरुजींचं जे नागपूरमधलं वास्तव्य होतं ते तारुण्य काळामध्ये होतं. त्यांचा जन्म रामटेकचा होता, परंतु साधारणपणे 26-27 सालाच्या दरम्यानी त्याच्या पुढच्या काळामध्ये नागपूरमध्ये त्यांचं वास्तव्य झालं आणि डॉक्टर हेडगेवारांच्या ते संपर्कात आलेले होते. परंतु त्या दरम्यानी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याच्या दृष्टीने, पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते बनारस विश्वविद्यालयामध्ये गेले. तिथं BSCचं शिक्षण, MSCचं शिक्षण हे त्यांचं पूर्ण झालं. त्या कालावधीमध्ये त्यांचं वास्तव्य बनारसलाच होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये ते नागपूरला परत आले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बनारस विश्वविद्यालयामध्येच काही काळ म्हणजे 2.5 ते 3 वर्षाच्या कालामध्ये त्याने अध्यापनाचं देखील काम केलं. त्या काळामध्ये प्रथमतः त्यांचा संघाशी संबंध आला. तो संबंध जो आला तो भैयाजी दाणी हे डॉक्टरांच्या पहिल्या कालखंडापासून त्यांच्याबरोबर वावरलेल्या डॉक्टरांचे जवळचे सहकारी यांच्या रूपातनं आला. आणि भैयाजी दाणींनी बनारस विश्वविद्यालयामध्ये एक संघ शाखा सुरू केलेली होती. डॉक्टरांच्या प्रेरणेतनं ती सुरू केलेली होती. मदन मोहन मालवीय जे बनारस विश्वविद्यालयाचे संस्थापक होते, त्यांचा देखील शुभेच्छा, त्यांचा देखील आशीर्वाद या संघ शाखेला होता. त्यांनी त्यासाठी विद्यालयाच्या प्रांगणामधली जागा देखील देऊ केलेली होती. आणि अशा प्रकारे संघामध्ये पहिलं बोट धरून जे गोळवलकर गुरुजी आले ती व्यक्ती म्हणजे भैयाजी दाणी ही होती. अजून एक योगायोग असा की ज्या वेळेला द्वितीय सरसंघचालक म्हणून गोळवलकर गुरुजींची नियुक्ती झाली, त्या काळामध्ये सरकार्यवाह म्हणून भैयाजी दाणी कार्यरत होते. हा देखील एक विलक्षण अशा प्रकारचा योगायोग आहे. तुम्ही मला विचारलं की त्यांची नियुक्ती कशी काय झाली, हा मगाच्या प्रश्नामध्ये तुम्ही विचारलं, तर त्यावेळेला आप्पाजी जोशी असे डॉक्टरांच्या बरोबर वावरलेले अतिशय ज्येष्ठ कार्यकर्ते होते. आणि त्यांचं वर्णन असं केलं जायचं की जणू काही डॉक्टर हेडगेवारांचे ते उजवा हात आहेत असं त्यांचं वर्णन केलं जायचं. डॉक्टरांची नियुक्ती काहीशी अकल्पित अशा प्रकारची असल्यामुळं त्यांना बऱ्याच लोकांनी असा प्रश्न विचारला की आम्हाला तर असं वाटत होतं की डॉक्टर हेडगेवारांच्या नंतर आपण द्वितीय सरसंघचालक म्हणून जबाबदारी आपण स्वीकाराल, आपल्याकडे ते दायित्व येईल, आपण डॉक्टरांचे उजवे हात असं आपलं वर्णन केलं जातं. त्यावेळेला आप्पाजी जोशींनी जे उत्तर दिलं ते गोळवलकर गुरुजींच्या योग्यतेचं वर्णन करणारं अशा प्रकारचं ते उत्तर होतं. त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, मी निश्चितच डॉक्टरांचा उजवा हात होतो, पण गोळवलकर गुरुजी हे डॉक्टरांचं हृदय होतं असं त्यांनी सांगितलं. तर त्यामुळे डॉक्टरांचं जी व्हिजन त्याच्यामध्ये होती, भविष्याचा क्रांतदर्शी प्रतिभेनं वेध घेण्याची जी क्षमता डॉक्टर हेडगेवारांच्या अंगी व्यक्तिमत्वामध्ये एक संघटक म्हणून होती, हे पुढच्या 33 वर्षाच्या काळामध्ये ज्या प्रकारे गोळवलकर गुरुजींनी संघाची जबाबदारी निभावली त्यावरनं आपल्या लक्षात येतं की डॉक्टरांची निवड अत्यंत यथार्थ होती. त्यांनी योग्य व्यक्तीची निवड द्वितीय सरसंघचालक म्हणून आपल्या माघारी संघाचं दायित्व पत्करण्यासाठी केली असं आपल्याला प्रकर्षाने आपल्याला जाणवतं. आता आपल्या बोलण्यामध्ये आलं की गुरुजींना आध्यात्मिक
बैठक होती आणि लहानपणा म्हणजे त्यांच्या तारुण्याच्या काळापासून त्यांचा तो प्रवास आपल्याला माहितीच आहे की म्हणजे नागपूर, त्याच्यानंतर कोलकाता, मग सारगाछीच्या आश्रमात जाऊन नंतर ते पुन्हा नागपूरमध्ये आले. तर एक म्हणजे संन्यासीच खरं तर ते व्हायचे आणि त्या क्षेत्रातलेही ते श्रेष्ठ पुरुष झाले असतेच. पण मग सरसंघचालक म्हणून जेव्हा त्यांनी दायित्व स्वीकारलं तर त्यांच्या त्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा, आध्यात्मिक बैठकीचा संघकार्याच्या दृष्टीनं कसा परिणाम होत गेला किंवा त्याचा आणि ह्या दोन्हीचा संबंध कसा वेगळ्या पद्धतीनं जुळला? आपण म्हणलात तसं उच्च शिक्षण प्राप्त झाल्यानंतर आणि बनारस विश्वविद्यालयामधलं अध्यापनाचं कार्य संपल्यानंतर गोळवलकर गुरुजी नागपूरला आले. त्यानंतर त्याने कायद्याचं शिक्षण देखील पूर्ण केलं. हो. परंतु त्यानंतर साधारण 1936च्या सुमारास आपण उल्लेख केल्याप्रमाणे ते हिमालयाच्या पायथ्याशी बंगालमध्ये सारगाछी आश्रम जो होता त्या आश्रमामध्ये ते पोचले. कारण त्यांना ज्या आध्यात्मिक प्रेरणा होता त्याच्यामधनं नैसर्गिकरित्या त्या मार्गावरती ते गेले. आणि जो रामकृष्ण मठ नागपूरमध्ये कार्यरत होता त्या मठांशीही त्यांच्या प्रदीर्घ काळ त्यांचे संबंध होते. भास्करेश्वरानंद अशा प्रकारचे मठाधिपती त्या ठिकाणी काम करत होते. आणि सारगाछीला ज्यांच्या नेतृत्वाखाली मठ कार्यरत होता ते स्वामी अखंडानंद, ज्यांच्याकडून नंतर मंत्र दीक्षा म्हणजे संन्यास दीक्षा गोळवलकर गुरुजींना प्राप्त झाली. त्यांचं मोठेपण असं होतं की रामकृष्ण परमहंसांचे जे अंतरंग शिष्य होते 15 विवेकानंदांच्या बरोबरचे, विवेकानंद त्याच्यामधले एक होते, त्या विवेकानंदांचे गुरुबंधू असणारे अखंडानंद हे सारगाछी आश्रमाचे प्रमुख होते. आणि रामकृष्ण परमहंसांकडनं ज्यांना त्यांच्या अंतरंग शिष्यत्व म्हणून प्राप्त झालेलं होतं अशा अखंडानंदांच्याकडनं संन्यास धर्माची दीक्षा डॉक्टर गोळवलकर गुरुजींना मिळाली. अशा प्रकारचा तो कालखंड 1937 मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांना ही मंत्रदीक्षा त्यांना देण्यात आली. परंतु त्यांच्याबरोबर असणारे गुरुबंधू स्वामी अभिताभ महाराज यांचा प्रदीर्घ काळ गोळवलकर गुरुजींशी संबंध होता. आपण आता गोळवलकर गुरुजींचा उल्लेख आपल्या सोयीच्या दृष्टीने गुरुजी असा आपण करूया पुढच्या भागामध्ये. तर गुरुजींचा प्रदीर्घ काळ संबंध होता. आणि अखंडानंद महाराजांना देखील त्यांना असं मार्गदर्शन केलं की तुझा एकूण मनाची बैठक, तुझा एकूण कर्तृत्व हे लक्षात घेता या आश्रमामध्ये तुझं स्थान नाही आहे असं मला वाटतं आणि समाजात जाऊन तू काम करायला पाहिजेस. आणि नंतर हा त्यांचा उपदेश आणि अभिताभ महाराजांची प्रेरणा याच्यातनं गुरुजी परत नागपूरमध्ये आले. नागपूरमध्ये परत आल्यानंतर त्यांचा डॉक्टर हेडगेवारांशी प्रदीर्घ काळ अनेक बैठकातनं, अनेक भेटीगाठीतनं विचारविमर्श झाला. त्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये नागपूरमधली जी मुख्य शाखा होती, तुळशीबाग शाखा त्याला म्हणायचे, त्याचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम केलं. आणि 1939 साली सरकार्यवाह जी एक एक्झिक्युटिव्ह मोठी पोस्ट असते संघाच्या व्यवस्थेमध्ये, प्रशासकीय मोठं पद असतं, त्या पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांची जी दूरदृष्टी होती त्यानुसार त्यांच्या चर्चेमधनं त्यांचा मार्ग बदलला आणि वैयक्तिक मोक्षाच्या मार्गावरनं ते जणू काही माघारी वळले. म्हणजे त्याचं वर्णन नंतर असं केलं गेलं की भगीरथाने जसा भगीरथ प्रयत्न करून गंगेचा प्रवाह वळवला त्याप्रमाणे संघाचे संस्थापक प्रथम संघचालक डॉक्टर हेडगेवार यांनी जणू काही गुरुजींचा जीवन प्रवाह वळवून तो संघ साधनेमध्ये आणला. अशा प्रकारे त्याचं नंतरच्या काळामध्ये वर्णन करण्यात आलं. तर त्यामुळं जी प्रेरणा होती ती वैयक्तिक मोक्षाकडनं संघ साधना करून समाजाचं उत्थान करणं, राष्ट्राचं उत्थान करणं, राष्ट्राला उत्कर्षापर्यंत नेणं, अशा आध्यात्मिक श्रेष्ठतेच्या प्रत्ययामधनं त्यांचा राष्ट्रधर्मामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि राष्ट्रधर्माचं परिमाण त्यांना प्राप्त झालं असं आपल्याला एकूण इतिहास जाणवतो. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक श्रेष्ठतेच्या प्रत्ययातनं त्यांचा राष्ट्रधर्म निर्माण झालेला होता असं वर्णन केलं तर जास्त योग्य ठरेल. राष्ट्रधर्म निर्माण त्यांच्या दृष्टीनं झालेला होता हे तर बरोबरच आहे. मात्र संघाच्या पुढच्या काळामध्ये जे काही त्यांनी कार्य केलं, 33 वर्षाचं कार्य गुरुजींनी केलेलं होतं. तर त्या कार्यामध्ये त्यांची आध्यात्मिक बैठक कशी, काही ठिकाणी म्हणजे तणावाचे प्रसंग किंवा काही अशा गोष्टी असू शकतात, वादग्रस्त काही गोष्टी असतील, तर त्या प्रसंगी त्यांच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा काही विशेष किंवा वेगळा त्यांचा दृष्टिकोन दिसून आला का? तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये जर का आपण उत्तर रामचरिताचा विचार केला तर त्याच्यामध्ये भवभूतीने रामाचं वर्णन करताना सीतेचा वियोग झाल्यानंतर त्याच्यामध्ये अशा अनेक श्लोक आलेले आहेत की त्याच्यामध्ये त्याने रामाचं वर्णन असं केलं की जणू काही दुःख सहन करण्यासाठीच राम जिवंत आहे अशा प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे गुरुजींनी ज्यावेळेला संघचालक म्हणून जबाबदारी द्वितीय संघचालक म्हणून पत्करली तो इतका आव्हानात्मक काळ होता की त्यांच्यापुढे अनेक आव्हानं उभी राहिली. म्हणजे मी आता
थोडासा उल्लेख केल्यानुसार प्रथम काळामध्ये थोडंसं अविश्वासाचं वातावरण म्हणजे की गुरुजी योग्य अन्य प्रकारे ज्येष्ठांना, हे हे केल्यानंतर त्यांना बाजूला ठेवून अत्यंत तरुण अनुभवी ज्याचा संघाशी कमी कालावधीमध्ये संबंध आलेला अशा माणसाकडे हे दायित्व जाणं, त्यामुळे हे नीट पार पाडतील का नाही अशा प्रकारचं एक शंका लोकांच्या मनामध्ये असणं ही सुरुवात झाली. त्याच्यानंतरचा जो काळ होता तो पारतंत्र्याचा काळ होता आणि 42ची चळवळ त्या दरम्यान सुरू झाली. त्यामुळे संघामधल्या अनेक ज्येष्ठ लोकांना असं अपेक्षित होतं की संघाने सर्व ताकदीनिशी सर्व शक्तीनिशी 42च्या आंदोलनामध्ये उतरणं आवश्यक आहे. गुरुजींना हा विचार मान्य नव्हता आणि गुरुजींचं असं म्हणणं होतं की आपल्याला केवळ नजीकच्या काळामधलं ध्येय म्हणून स्वातंत्र्यप्राप्ती असं न ठेवता प्रदीर्घ काळ या राष्ट्राला परमवैभवापर्यंत जर का न्यायचं असेल तर आपल्याला लोकांचा व्यक्तिनिर्माणाचं काम करायला लागेल. व्यक्तिनिर्माणातनं समाज निर्माण आणि समाज निर्माणातनं राष्ट्र निर्माण ही जी त्रिसूत्री हेडगेवारांच्या काळापासून होती त्याच मार्गाने दुसरा मार्ग नाही याच्यासाठी, हाच एकमेव मार्ग आहे अशी गुरुजींची श्रद्धा होती. त्याच्यातनं देखील काही मतभेद निर्माण झाले. त्याच्यानंतर महात्मा गांधींचं हत्या झाली 48 साली, त्यानंतर संघबंदी आली. असे एकाहून एक संकटाचे काळ हा अनुभवायला मिळाले त्यांना. आणि त्या काळामध्ये त्यांची जी स्थितप्रज्ञ वृत्ती होती डॉक्टरांची, तर तुम्ही आध्यात्मिक असा मला प्रश्न विचारला तर विवेकानंदांच्या प्रमाणे गुरुजींचा राष्ट्रधर्म देखील त्यांच्या आध्यात्मिक श्रेष्ठतेच्या प्रत्ययातनं आविर्भूत झाला होता. त्यामुळं संघाच्या माध्यमातून राष्ट्रार्थ कर्मयोग अशा प्रकारचा युगधर्म त्यावेळेला जो निर्माण झालेला होता डॉक्टरांच्यामुळं, त्याची व्रतदीक्षा जणू काही गुरुजींनी सगळ्या राष्ट्राला सगळ्या स्वयंसेवकांना दिली असं आपल्याला जाणवतं. की संघाचं जे काम आहे त्याच्यामध्ये कुठल्याही फलाची अपेक्षा न देता वैयक्तिक उत्कर्षाकडे पाठ फिरवून किंबहुना वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक मोक्षाकडे पाठ फिरवून डॉक्टरांच्या सांगण्यानुसार गुरुजींनी असं निवडलं की मी मोक्षाकडे तर पाठ फिरवलेलं आहे, वैयक्तिक उत्कर्षाकडे पाठ फिरवलेले आहे, मग मला माध्यम कुठलं समाजसेवा करण्याचं, राष्ट्रसेवा करण्याचं, त्यासाठी त्यांनी संघाची निवड केली. आणि त्यासाठी व्यक्ती निर्माण, समाज निर्माण आणि त्याच्यातनं राष्ट्र निर्माण ही ती त्रिसूत्री त्याच्यामध्ये होती. तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं हे पुरेसं उत्तर आहे. जे स्थितप्रज्ञता जी गुरुजींच्या ठाई या संकटामध्ये देखील मी अजून एक गीतेच्या अध्यायातलं मला 2 श्लोक कोट करण्यासाठी मला आवडेल, त्याचा संदर्भ द्यायला आवडेल. की ही जी सगळी संकट परंपरा आली ना त्याच्यामध्ये स्थिर बुद्धीने गुरुजींनी त्याचा सगळ्याचा प्रतिकार केला, त्याला तोंड दिलं गुरुजींनी. 2 श्लोक मला असे आठवतात की दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोधा स्थितधीर मुनीर उच्यते. म्हणजे सुख असो दुःख असो, म्हणजे आसक्ती विरहित, यश असो अपयश असो, त्याच्यामध्ये एका स्थितप्रज्ञापूर्ण ऋषीच्या वृत्तीने मुनीच्या वृत्तीने असं गुरुजींचं वर्तन राहिलेलं आहे. त्याला जोडून पुढचा श्लोक आहे दुःखेशु सुखेशु विगत स्पृहा वीतराग भय क्रोधा स्थितधीर मुनीर उच्यते यः सर्वत्र नविस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्यामुळे आध्यात्मिक श्रेष्ठतेचा संघाचं संचालन करत असताना गुरुजींना प्रत्यक्ष उपयोग झाला असं आपल्याला जाणवतं की त्यांच्या वर्तनातनं, त्यांच्या वृत्तीतनं, म्हणजे एक प्रकारची अकुतोभय निर्भय अशा प्रकारची वृत्ती डॉक्टरांची त्या तुरुंगवासाच्या काळामध्ये, कारागृहाच्या काळामध्ये, संघावरती बंदी, अनेक अपेक्षांचं ओझं, अशा काळामध्ये स्थितप्रज्ञ वृत्तीने आपल्या ध्येयावरची अभंग निष्ठा कणभरी ढळून न देता ज्या प्रकारे धीरोदात्तपणाने गुरुजी त्याच्यावरती मार्गस्थ राहिले. आणि अजून शेवटचा आध्यात्मिक श्रेष्ठतेचं महत्त्व जर का सांगायचं असेल तर तो सगळा संकटाचा काळ होता, उपेक्षेचा काळ होता, संघर्षाचा काळ होता. 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये संघावरची बंदी उठली. गुरुजींचा भारतभर प्रवास सुरू झाला. त्यावेळेला त्यांचं देवतुल्य अशा प्रकारचं स्वागत संपूर्ण भारतात रासीतू हिमाचल झालं. 6-7 महिने ते प्रवासात होते. म्हणजे जणू काही मस्तक आभाळाला टेकलेलं असावं परंतु तरीही पाय जमिनीला असावेत अशा स्थितप्रज्ञ वृत्तीचं दर्शन त्यांच्या वर्तनातनं संपूर्ण भारतवर्षाला बघायला मिळालं. म्हणजे आध्यात्मिक प्रेरणा प्रत्यक्ष व्यवहारात कशी उपयोगी पडते हे गुरुजींच्या वर्तनातनं आपल्याला जाणवतं. म्हणजे सुख दुःख समेकृत्वा लाभालाभो जय कायम लक्षात ठेव. पुन्हा एकदा आपण थोडंसं डॉक्टर आणि गुरुजी अशा थोड्याशा विचाराकडे वळूयात. 1940 पर्यंतचा संघ म्हणजे 1925 ते 1940 पर्यंतचा संघ आणि नंतरचा गुरुजींच्या काळातला संघ. मग सरसंघचालक बदलले, जरी विचार तोच असला तरी कार्यपद्धतीत काही बदल नक्की झाले असतील ना. गुरुजींनी म्हणजे गुरुजींचे एकूण सगळ्या बौद्धिक हजारो बौद्धिक गुरुजींनी दिले असेल, हजारो बैठका गुरुजींनी घेतलेल्या असतील. एक वैशिष्ट्य या ठिकाणी मुद्दाम सांगतो की गुरुजींच्या अनेक प्रकारच्या भेटीगाठी, त्यांचा संपर्क, त्यांचा भारतभर सगळा संचार असायचा, त्यांचा प्रवास असायचा. म्हणजे असं वर्णन केलं झालं की 33 वर्षाच्या काळात गुरुजी वर्षातून 2दा
संपूर्ण भारताचा प्रवास करायचा आहे. त्याला अपवाद फक्त संघावरची जी पहिली बंदी आली त्या काळामधला. म्हणजे आपण जर का हिशेब केला तर साधारण 65 वेळेला गुरुजींनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केलेला आहे. बर. म्हणजे देशकाल स्थितीचं अद्ययावत अशा प्रकारचं ज्ञान ती नाळ गुरुजींशी जोडलेली होती आणि त्यांना बरोबर त्याचा अंदाज असायचा की लोकांच्या लोकभावना काय आहेत, समाज कुठल्या बाजूला चालला आहे आणि संघ म्हणून आपण काय करायला पाहिजे. हे त्यांचं एक पहिलं वैशिष्ट्य. म्हणजे अर्वाचीन काळामध्ये जर का आपण श्रेष्ठ पुरुषांची त्यांची तुलना केली तर 3 वैशिष्ट्य आपल्याला डॉक्टरांची जाणवतात. हे प्रवास हे पहिलं वैशिष्ट्य मी सांगितलं. दुसरं वैशिष्ट्य त्यांची आध्यात्मिक त्यांची पार्श्वभूमी आहे. त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं की ही परंपरा म्हणजे समर्थ रामदासांची, दयानंदांची, विवेकानंदांची, या परंपरेतले आधुनिक काळामधले ज्यांचं ऋषी म्हणून वर्णन करावं असं व्यक्तिमत्व गोळवलकर गुरुजींचं होतं. त्यांचा दुसरा महत्त्वाचा विषय, त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तिमत्वातलं की भारतभरामध्ये हजारो परिवारांची, हजारो व्यक्तींची व्यक्तिशः संबंध हे डॉक्टरांचे आले. म्हणजे संघटक म्हणून ते इतके श्रेष्ठ होते. आणि मगाशी मी 2 शब्द वापरले, ते गुण त्यांचे इतके ऊर्जस्वल स्वरूपाचे होते की विचक्षण बुद्धिमत्ता आणि अलौकिक स्मरणशक्ती. त्यामुळे त्यांना लोकांची नावं माहिती असायची, कुटुंबांची नावं माहिती असायची. तिसरं वैशिष्ट्य, डॉक्टरांनी 33 वर्षाच्या काळामध्ये विनाखंड रोज किमान 4 ते 5 पत्र लिहिलेली. आपण जर का याचा हिशेब केला 33 वर्षाच्या काळातला तर वर्षाला साधारणपणाने रोज 5 असा हिशेब आपण केला तर महिन्याला 150 पत्र होतात. 10 महिन्याला 1500 झाली. त्यामुळे 1800 पत्र वर्षाला झाली. आपण अगदी कॉन्झर्वेटिव्ह हिशेब केला तरी 35-36 हजारहून जास्त पत्र. आणि हे स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये. म्हणून मी 3 त्यांची गुणवैशिष्ट्य सांगितली की भारतभर परिभ्रमण, त्याच्यामध्ये देशकाल स्थितीचं यथार्थ ज्ञान त्यांना होतं, अनेक कुटुंबांची, व्यक्तींशी त्यांचे वैयक्तिक संबंध होते, त्यांच्या सुखदुःखांशी ते निगडीत होते. आणि तिसरं महत्त्वाचा हा पत्रव्यवहार. अर्वाचीन काळामधला एक 100 वर्षाचा आपण इतिहास बघितला तर अशा प्रकारची त्रिविध गुणवैशिष्ट्य असणारा श्रेष्ठ संघटक आपल्याला दिसून येत नाही आपल्याला. आता तुमचा जो प्रश्न होता की डॉक्टरांच्या आणि त्यांच्या काळामध्ये फरक काय पडला, साधारणपणाने काय होतं की डॉक्टर हे संस्थापक होते, सुरुवातीचा काळ होता. एवढ्या याच्यातला जर का फरक जर का आपण सोडला तर डॉक्टरांनी जे बीजरोपाने संघाचं सगळं काम सुरू केलेलं होतं त्याचंच विकसनशील प्रस्फुटन, म्हणजे ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट असं ज्याचं इंग्रजीत वर्णन करावं की तो नैसर्गिक अनफोल्डमेंट होती ती गुरुजींच्या काळामध्ये झाली. म्हणजे संघाचा विस्तार हा मूळ जो डॉक्टरांना अपेक्षित होता, म्हणजे डॉक्टर जर का असते ना तर असेच वागले असते असं जाणवतं, अशा प्रकारे तो विस्तार केला. फरक कुठं पडला फक्त तर देशकाल स्थितीनुसार जी आव्हानं समोर आली त्याला देशानुकूल, युगानुकूल हा जो बदल करणं अपेक्षित होतं. पण मूळ जी संघाची शाखा मुळात आहे ना, अन्य दुसरा मार्ग नाही, हे गुरुजींची श्रद्धा होती. म्हणजे बंदीनंतर ज्यावेळेला त्यांना लोकांनी सांगितलं की संघाची कार्यपद्धती ही कालबाह्य होत चाललेली आहे, आउटडेटेड होत चाललेली आहे, त्यावेळेला गुरुजींची प्रतिक्रिया अशी होती की सगळेजण मला सोडून गेले तरी आय विल बिगिन अगेन फ्रॉम द बिगिनिंग. तर संघशाखा ही महत्त्वाची आहे. हे संघाचं पॉवर हाऊस आहे आणि संघाचं जे सगळं मोठं देशव्यापी काम समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये उभं राहिलेलं आहे याचं एकमेव माध्यम हे संघशाखा आहे. म्हणजे डॉक्टरांच्याच मार्गावरती ते चालत होते. म्हणजे जर का आपण रामदासांच्या ओवीचा दासबोधातला जर का विचार केला, 7व्या अध्यायातली बहुतेक ओवी आहे, साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले, सगळे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. म्हणजे हे केवळ डॉक्टर आणि गुरुजी असं नाही म्हणते मी, आत्ताचे विद्यमान सरसंघचालकांपर्यंत जर का आपण विचार केला तर 6 सरसंघचालकांची जी परंपरा आहे ना, त्या परंपरा बीजरूपाने एकच आहे. फक्त नवीन काळातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जे अत्यावश्यक बदल आहेत, मूळ तत्वज्ञाना बदल नाहीये, कार्यपद्धतीमध्ये, अंमलबजावणीमध्ये, एक्झिक्युशनमध्ये कालानुरूप बदल होत आहेत. म्हणजे हा जो रामदासांचा जी ओवी आहे ना ती शब्दशः लागू पडावी की साधू म्हणजे सगळे संघचालक वेगवेगळे असे वाटतात आपल्याला, परंतु सगळं अंतर्यामी सगळं एकच आहे. संघाची जी घटना आहे, संघाची जी सामर्थ्य आहे, ते सगळे संस्कार त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहेत, फक्त कालानुरूप त्याच्यामध्ये बदल होतात असं आपण लक्षात घेतलं. संघबंदीचा उल्लेख आपण मगाचपासून 2-3 वेळेला केला. गुरुजींच्या काळात पहिली संघबंदी झाली 1948 साली. आता इतकी संघटना एक हळूहळू आकार घेतीये आणि अशा वेळेला अचानक बंदी. मग त्या बंदीचा सामना किंवा बंदीला तोंड देताना संघ म्हणजे बंदी किती काळ राहील आपल्याला माहिती नाही. मग अशा स्थितीमध्ये कार्य जिवंत ठेवणं याच्यासाठी गुरुजींनी नक्कीच काही वेगळा विचार केला असेल. ज्यावेळेला संघावरती बंदी आली, आपण जर काही इतिहासात डोकावलं मागच्या
तसं आपल्याला जाणवतं की 30 जानेवारी 1948 हां. हा गांधी हत्येचा दिवस होता. हो. गुरुजी प्रवासामध्ये होते, बहुतेक दिल्लीला होते असं माझ्या आठवणीनुसार आहे, चूकबुल देणे घेणे. हं. परंतु गुरुजींनी तत्काळ दुसऱ्या दिवशी नेहरूंना आणि गृहमंत्री म्हणून पटेलांना पत्र लिहून शोक संदेश पाठवलेले बरं. की अतिशय वाईट घटना घडल्या अशा प्रकारचे. नंतर 30 आणि 31 2 दिवस 31चा दिवस गेला आणि 1 फेब्रुवारीला गोळवलकर गुरुजींना गांधी हत्येच्या आरोपाखालती, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेचा इंडियन पिनल कोड 302 जो खुनासाठी कलमा आहे, वधाचा. हा म्हणजे सावरकरांवरती अशाच प्रकारचे आरोप ठेवले गेले आणि गुरुजींवरती अशा प्रकारचे आरोप ठेवून गुरुजींना अटक केली गेली. बरं. गुरुजींना कारागृहात ठेवलं गेलं, नागपूरमध्येच ठेवलं गेलं. तेव्हा नागपूर हे मध्य प्रांतामध्ये होतं सुरुवातीच्या काळामध्ये, भाषावार प्रांत रचना अजून व्हायची होती. आणि नंतर गुरुजींना 5 तारखेला संघावरती बंदी आली. म्हणजे 1 फेब्रुवारीला गुरुजींना अटक झाली, 5 फेब्रुवारीला संघावरती बंदी आली. बरं. आश्चर्याची गोष्ट अशी की कायद्याच्या विरुद्ध आपल्याला काही करायचं नाही या भावनेतनं डॉक्टरांनी संघाचं औपचारिक विसर्जन केलं. गुरुजींनी संघाचं औपचारिक विसर्जन केलं. म्हणजे संघाच्या शाखा आता लावू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्या. गुरुजी आतमध्ये होते, परंतु त्यावेळेला बाळासाहेब देवरस आणि त्यांचे सहकारी हे सगळे पूर्णपणाने कार्यक्षम बाहेर सगळे होते. आदानप्रदान विचारांचं होतं, सूचनावर विचारविमर्श होत होता, त्यानुसार पुढचं धोरण काय ठरवायचं हे सगळं होत होतं. आता बंदी का आली याच्यामध्ये देखील आपण थोडंसं जायला पाहिजे की ज्या वेळेला एखादी संघटना ही नावारूपाला येत असते त्यावेळेला ती 4 टप्प्यातनं नेहमी जाते. मागच्या वेळेला देखील आपण थोडंसं या विषयावरती बोललो होतो की पहिला काळ हा उपेक्षेचा आणि उपहासाचा असतो. खरे. म्हणजे 4 शालेय वयातली मुलं घेऊन हा डॉक्टर काय करायला निघालेला आहे, हिंदू राष्ट्राची निर्मिती करतोय, अशा प्रकारची उपेक्षा, अशा प्रकारचा उपहास. परंतु यातनं देखील संघाचं सामर्थ्य ज्यावेळेला जाणवायला लागतं तुम्हाला, तर त्यावेळेला ज्यांचे वैयक्तिक स्वार्थाच्या ते आड यायला लागतं, विशेषतः राजकारणातल्या महत्वाकांक्षांना आड यायला लागतं, तर त्यावेळेला आपोआप विरोध त्याला व्हायला लागतो. त्यामुळे दुसरा टप्पा जो विरोधाचा आहे, संघर्षाचा आहे, हा टप्पा इथनं सुरू झाला की संघाची लोकांना एक प्रकारे की ही सात्विक संघटना असून देखील ज्यांचे उद्देश सात्विक नाही आहेत, ज्यांचे उद्देश राजकीय आहेत, त्यांना हे शत्रुवत वाटायला लागलं आणि ही एक अनायसे त्यांना संधी मिळाली. म्हणजे आपण पंडित जवाहरलाल नेहरूंचे जर का अनेक जाहीर भाषणं, त्यांचे उद्गार जर का ऐकले तर जणू काही ते संधीची वाट बघत होते आणि गांधी हत्येच्या रूपाने ही त्यांना संधी मिळाली असं आपल्याला इतिहासामध्ये डोकून बघताना आपल्याला जाणवतं. तर त्यामुळे गोळवलकर गुरुजी कारागृहामध्ये गेले, संघ विसर्जित झाला. आता ह्याला देखील ते स्थितप्रज्ञतेचं त्यांचे आपण वर्णन केलेलं आहे की हा पहिला प्रसंग होता संघावरती. 48 साली म्हणजे 25 ते 48 या कालखंडामध्ये काही संघ फार बलदंड होता, सामर्थ्यशाली होता अशा प्रकारे नाही. पण आपण जर का इतिहास बघितला तर संघाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय केलं असा प्रश्न विचारला जातो. 42ची चळवळ ही अनियोजित होती, त्याचं नियोजन व्यवस्थित झालेलं नव्हतं. त्यामुळे त्याच्यामुळे ठिकठिकाणी जो काय असहकाराचं आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्या लोकांनी भाग घेतला आणि तुरुंगवास पत्करला त्याच्या संख्येपेक्षा अधिक संख्येने संघ स्वयंसेवकांनी पुढच्या काळामध्ये सत्याग्रह केला. 77,000 पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी पुढच्या टप्प्यामध्ये सत्याग्रह केला. गुरुजींना नंतर हे साधारण फेब्रुवारीमध्ये त्यांना कारागृहात टाकण्यात आलं, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांची सुटका केली शासनाने आणि पहिल्या 8-10 दिवसातच त्यांच्यावरच 302 कलमाचे जे आरोप होते ते मागे घेण्यात आले. सरकारच्या लक्षात आलं की हे सिद्ध होणं शक्य नाहीये, कारण फार मी इतिहासात खोलात जात नाही. त्याच्या अगोदर गांधींचे जे उद्गार आहेत त्यांनी दिल्लीच्या मध्ये एक भाषण केलं होतं संघ स्वयंसेवकांसमोर आणि त्याच्यावर संघाबद्दल गौरवोद्गार महात्मा गांधींनी काढलेले होते. त्याच्या आधी ते वर्ध्याच्या संघशिक्षा वर्गामध्ये देखील येऊन गेलेले होते. असंही आपल्याला इतिहास सगळ्या आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामुळे ही बंदी आल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांना मुक्त करण्यात आलं, परंतु नंतर त्यांच्या ज्या काही हालचाली प्रवास वगैरे सुरू झाला त्याच्यामधनं पुन्हा शासनाला धोका वाटायला लागला. याच्यामुळे संघावर बंदी होतीच. त्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा अटक करण्यात आली आणि मग मात्र जो पत्रव्यवहार सुरू होता की एक आक्षेप असा घेतला गेला की तुमची लिखित स्वरूपाची घटना नाहीये संघाची, ती देखील गोळवलकर गुरुजींनी तयार केली असा इतिहास आहे की हे अनौपचारिक अशा प्रकारचं संघटन होतं. परंतु ठीक आहे, हा आक्षेपानं तुमचा, परंतु कुठल्याही प्रकारचे आरोप संघावरचे हे गुरुजींनी शेवटपर्यंत अमान्य केले आणि कुठल्याही प्रकारची तडजोड न करता विना अट संघावरची बंदी ही पुढच्या कालावधीमध्ये 49 साली उठवण्यात आली. त्याच्या मधल्या टप्प्यामध्ये प्रतिकार म्हणून संघ स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतभर सत्याग्रह केले. म्हणजे पहिल्या संघबंदीला हे लक्षात आलं शासनाच्या की हे सगळं दडपून टाकणं अतिशय अवघड आहे आणि मग तो गुरुजींचा पुढच्या 6 महिन्यामधला प्रवास असं सगळं सुरू झालं. म्हणजे ही पहिली संघबंदी धीरोदात्तपणाने त्याला सामोरं जाऊन संघर्षातनं संघाने आपल्यावरचे आरोप सगळे शासनाला
विनाशर्त मागं घ्यायला लावले, संघावरची बंदी उठली. हा पहिल्या बंदीचा इतिहास आहे संघाच्या. ती का आली याचंही मी कारण सांगितलं. म्हणजे त्यावेळेला संघबंदीचा यशस्वीपणानं सामना केला आणि म्हणून मला वाटते की आजचं जे संघाचं स्वरूप आपल्याला दिसतंय किंवा आज संघबंदी करताना 1000 वेळेला विचार करावा लागेल अशी परिस्थिती त्यावेळच्या गुरुजींनी केलेल्या कार्यामध्ये नक्कीच आहे असं मला वाटतंय. खरं तर गुरुजींचं कार्य हे जवळपास 33 वर्षांचं आणि खूप मोठं आहे, त्यामुळे हे एका भागामध्ये नक्कीच होणार नाही. याविषयी आपण पुढच्या भागामध्ये ही चर्चा अशीच चालू ठेवूयात. आजच्या भागामध्ये मात्र इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत श्रोतेहो, यामध्ये आज आपण जाणून घेतलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या काळातील संघ विस्तार याविषयी माननीय श्रीयुत अनंत हरी जोशी यांच्याकडून. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो, नमस्कार. आपण ऐकत आहात ही नवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, आता ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात नियामक मंडळाचे सदस्य, विश्वस्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय श्रीयुत अनंत हरी जोशी यांची ज्येष्ठ मुलाखतकार सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, यामध्ये आज आपण जाणून घेणार आहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या काळातील संघ विस्तार याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. श्रोतो नमस्कार. सत्संग या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आपण परमपूज्य द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या काळातल्या संघविस्ताराच्या कार्याविषयी बोलत होतो. ही चर्चा आज पुन्हा आपण पुढे चालू ठेवणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत अनंतराव जोशी. अनंतराव जोशी साहेब, आपलं या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. गेल्या भागामध्ये आपण डॉक्टर आणि गुरुजी यांच्यातले काही फरक आणि साम्य असा थोडासा विचार करत होतो. त्याचबरोबर संघबंदीविषयी सुद्धा आपण त्यावेळेला बोललेलो होतो. ही सगळी अशी आव्हानं पार करत 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 गुरुजींनी जे कार्य केलं ते सरसंघचालक यापेक्षा संघ विस्तारक या भूमिकेतून जास्ती केलं असं आपण म्हणावं लागेल. कारण तुम्ही त्यांच्या प्रवासाचा अनेक वेळेला उल्लेख केलात किंवा अन्य काही गोष्टींचा. तर संघ विस्तारक अशा भूमिकेतून गुरुजींनी केलेलं कार्य कसं कसं होतं? आपण मगाशी बघितल्यानुसार आपण गुरुजींची 3 वैशिष्ट्ये बघितली की वर्षातून 2 वेळेला संपूर्ण भारताचा प्रवास, परिभ्रमण, हा सगळा महत्त्वाचा गुणविशेष त्यांचा होता. हजारो परिवारांशी, हजारो व्यक्तींची वैयक्तिक स्नेहसंबंध हा त्यांचं दुसरं वैशिष्ट्य होतं. आणि तिसरं वैशिष्ट्य आपल्या प्रदीर्घ अशा 33 वर्षाच्या द्वितीय सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीमध्ये स्वतःच्या हाताने डॉक्टरांनी हजारो पत्र लिहिली. आपण जर का 100 वर्षाचा मोठ्या व्यक्तींचा, संघटनात्मक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास जर का आपण केला तर ही 3 गुणवैशिष्ट्य एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असणं अत्यंत दुर्मिळ आहे असं आपल्याला जाणवतं. आता जो संघ विस्ताराचा प्रश्न आहे आणि तो डॉक्टर आणि त्यांच्यामधला फरक काय, तर मागचं सूत्र मी पुन्हा एकदा वापरतो की मी असं म्हणलं की प्रथमच सरसंघचालकी जे संस्थापक होते या डॉक्टर हेडगेवारांनी बीजरूपाने स्थापन केलेल्या संघाचा विस्तारच द्वितीय सरसंघचालक म्हणजे गोळवलकर गुरुजींच्या कालखंडामध्ये घडला. म्हणून मी रामदास स्वामींची एक ओवी देखील त्याला संदर्भ म्हणून वापरली की साधू दिसती वेगळा आले, परी ते स्वरूपी मिळाले, सगळे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. म्हणजे तत्वविचार तोच होता, कार्यपद्धतीमध्ये कालानुरूप फरक पडणं एवढाच फक्त फरक होता. परंतु तात्विक विचार संघाची संस्थापना करताना जो डॉक्टरांनी केलेला होता तोच विचार
गुरुजी देखील पुढे घेऊन चाललेले होते. आता पहिल्या संघबंदीच्या वेळेला मी जो उल्लेख केला तो दुसऱ्या टप्प्यावरती संघ होता. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पहिली 20-25 वर्ष उपेक्षेचा काळ, उपहासाचा काळ, याच्यातनं संघाने सामर्थ्य निर्मिती केलेली होती आणि सज्जनांना संघाचा आधार वाटावा, परंतु सज्जन नसलेल्या संघाचा धाक वाटावा, अशातनं संघाच्या बंदी, संघाशी संघर्ष, संघाला विरोध, अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झाली. संघाने त्याला अतिशय धैर्याने, नियोजनपूर्वक, स्वयंसेवकांनी सत्याग्रह करणं, लोकशाही मार्गाने, अशा प्रकारचा तो विरोध करून संघावरची बंदी विनाशर्त पद्धतीने शासनाला उठवावी लागली आणि मोठा विजय या संघर्षामध्ये संघाने प्राप्त केला असं आपल्याला जाणवतं. परंतु या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये जो विचार विमर्श संघामध्ये झाला, धुरण्यांनी केला, म्हणजे त्यात गुरुजी असतील आणि संघ वर्तुळातली जी 4-5 महत्त्वाची माणसं होती, त्याच्यामध्ये नानाजी देशमुख होते, भाऊराव देवरस होते, बाळासाहेब देवरस होते, की जे नंतर तृतीय सरसंघचालक झाले. त्यातनं असं लक्षात आलं की संघ या संघर्षाच्या काळामध्ये पूर्णपणाने एकांकी होता. ही जर का एकाकी अवस्था संघाला थांबायची असेल तर संघाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणं आणि संघ विचाराशी सुसंगत व्यक्तिनिर्माण, समाज निर्माण, राष्ट्र निर्माण, ही जी त्रिसूत्री आहे, याच्यातनं समाजाच्या अन्य क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करण्याची आवश्यकता आहे. याची काळाची निकड संघाच्या धोरणांना जाणवायला लागली आणि त्याच्यातनं देशपातळीवरच्या की आज ज्या विश्वस्तरावरती अतिशय मोठ्या अशा संघटना आहेत, अशा 7-8 संघटनांची स्थापना झाली. आपण जर का एकेका नावाने जर का आपण बघितलं तर विद्यार्थी संघटना, याची स्थापना पहिल्या संघबंदीनंतर पुढच्या 4-5 वर्षामध्ये ज्या अखिल भारतीय स्वरूपाच्या मोठ्या संघटना स्थापन झाल्या, त्याच्यातनं विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची संघटना म्हणजे भारतीय मजदूर संघ, की ज्याची दत्तोपंत ठेंगडींनी स्थापना केली. पहिली वसंतराव भागवतांनी स्थापना केली. वनवासी कल्याण आश्रम ही तिसरी महत्त्वाची देशपातळीवरची संघटना, की जी आज अतिशय प्रभावीपणाने संपूर्ण भारतामध्ये काम करते. बाळासाहेब देशपांडेंनी त्यांची स्थापना केली. या 3 महत्त्वाच्या संघटना. यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये गुरुजींची फारशी अनुकूलता नव्हती आधीच्या काळामध्ये, परंतु पहिल्या बंदीतनं हे जाणवलं की समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपला विस्तार होणं आणि संघ संस्कारी स्वयंसेवकांनी त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपल्या प्रज्ञेतनं, आपल्या प्रगल्भतेतनं स्वतंत्र कामं निर्माण करण्याची आवश्यकता आहे. याच्यातून राजकीय क्षेत्रामध्ये देखील संघाचा प्रवेश झालेला आहे आणि भारतीय जनसंघाची त्यावेळेला स्थापना झाली असं आपल्याला जाणवतं. आजचं जे भाजप हे त्याचं रूपांतरित स्वरूप आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजे आपण जर का बघितलं तर त्यावेळेला जी जनसंघाची स्थापना झाली, त्याच्यानंतर तो जनता पक्ष झाला, नंतर भाजपमध्ये 80 साली रूपांतर केलं आणि हा जो संघर्षाचा प्रदीर्घ काळ आहे, त्याच्यानंतर आज 12-13 राज्यांमध्ये सत्ता असणं, पहिली 3-4 महत्त्वाची पदं ही संघाचे स्वयंसेवक जे प्रचारक राहिलेले आहेत, म्हणजे अटल बिहारी वाजपेयींपासून जर का आपण सुरुवात केली, संरक्षण मंत्र्यांचा विचार करा, गृहमंत्र्यांचा विचार करा, उपराष्ट्रपतींचा विचार करा, आत्ताचे विद्यमान पंतप्रधानांचा विचार करा, हे संघाचे प्रचारक, संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. याच्याशिवाय विद्याभारती असेल, सरस्वती शिशु मंदिर असेल, दीनदयाळ शोध संस्थान असेल, विवेकानंद केंद्र असेल, किती नावं घ्यावीत, अशा प्रकारच्या देशव्यापी संघटना. आणि 3 संघटनांचा मी विशेषत्वाने उल्लेख करतो की भारतीय मजदूर संघ, विद्यार्थी परिषद आणि आजचा भारतीय जनता पक्ष, या तिघांची सदस्य संख्या जर का विचारात घेतली तर देशपातळीवरचे सगळ्यात मोठे NGO आहेत हे, की जे संघाच्या परिवारामध्ये येतात. म्हणजे हे संघाचं विस्तारित स्वरूप डॉक्टर हेडगेवारांनी जे बीजारोपण केलेलं आहे, संघ विस्तारक असं जे आपण वर्णन केलं आपण गोळवलकर गुरुजींचं, त्या काळामध्ये हा विस्तार पावलेला आहे आणि त्याचं आजचं स्वरूप आपल्याला जाणवतं. परंतु ह्या सगळ्या संघटना स्वतंत्ररित्या काम करतात, त्याच्यामध्ये संघाचा हस्तक्षेप होत नाही. मागच्या वेळेला देखील आपण चर्चेमध्ये असं बोललो की विचारविमर्श जरूर केला जातो, त्यांच्यामध्ये विचाराचं आदानप्रदान होतं, त्याच्यामध्ये एक अनुशासन राहावं अशी व्यवस्था केली जाते, परंतु त्या संघटना स्वतंत्ररित्या चालतात असं आपल्याला चित्र दिसतं. आणि एकूणातच म्हणजे गुरुजींनी जेव्हा या संघटना, अन्य संघटना स्थापन केल्या, तर प्रत्येक ठिकाणी संघ विचाराचंच नेतृत्व त्या त्या संस्थांना दिलं आणि म्हणजे संघाच्या मुशीतून घडलेले लोक त्या त्या संस्थांमध्ये गेल्यामुळेही त्या कार्याला एक सुसूत्रता नक्की आलेली असेल. बरोबर आहे ना? जे पहिले त्याचे संस्थापक होते हे सगळे स्वयंसेवकच होते. म्हणजे आपण जे व्यक्तिनिर्माण, म्हणजे संघ काही करणार नाही, हे जे डॉक्टरांच्या वेळेपासून प्रतिपादन केलं जातं, त्याचा अर्थ असा की संघ काही करणार नाही, म्हणजे संघ संस्कारांनी व्यक्तिनिर्माणातनं तयार झालेले संस्कारित स्वयंसेवक समाजाच्या क्षेत्रामध्ये काम
जातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि आपल्या प्रतिभेतनं नवीन नवीन कामं निर्माण करतील असा अर्थ त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या देशव्यापी आणि आज विश्वव्यापी अशा प्रकारच्या मोठ्या संघटनांची मी नावं घेतली मागाशी, हे संघ संस्कारी स्वयंसेवकांनीच उभं केलेलं आहे. म्हणजे विवेकानंद शिला स्मारक, एकनाथजी रानडे असा जर का आपण विचार केला तर गुरुजींनी ही जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. आणि आज आपण जर का कन्याकुमारीला गेलो तर आता आपल्याला समोर ते चित्र उभं राहतं की तिथं भव्य स्मारक उभं आहे, परंतु ज्यावेळेला तिथं विरोध होता, ज्यावेळेला तिथं चर्चचा क्रूस उभा होता, ज्याला संपूर्ण भारतातनं विरोध होता, या ठिकाणी 350-400 पेक्षा खासदारांच्या सह्या मिळवून संपूर्ण विरोधातनं एक अनुकूलता निर्माण करणं आणि अवघा 1-1 रुपया गोळा ही करून जी दूरदृष्टी होती ना त्यांनी काम गुरुजींची, केलेलं. म्हणजे यातल्या प्रत्येक संघटना त्या काळामध्ये शून्य होत्या आणि आज त्यांचं आपण स्वरूप बघितलं एकदम तर विस्तारलेलं जी अलौकिक आहे. प्रतिभा गुरुजींची होती, म्हणजे क्रांतदर्शी प्रतिभा, भविष्याचा वेध घेणारी विचक्षण बुद्धिमत्ता, असं वर्णन केल्याशिवाय आपल्याला राहत नाही की भविष्यात डोकवून बघून ॲज इफ ही प्रिपोन द फ्युचर इन प्रेझेंट असं आपल्याला जाणवतं की भविष्यकाळात काय घडणार आहे हे जणू त्यांना दिसत होतं. इतकी ऋषीदृष्टी त्यांना होती. म्हणजे एकूण दूरदृष्टीचं नेतृत्व संघाला गुरुजींच्या रूपानं लाभलेलं होतं. आणि अर्थातच डॉक्टरांनी जेव्हा संघ स्थापन केला तेव्हा त्यांच्याही डोळ्यासमोर काही उद्दिष्ट असतील, त्यांनी सुरुवात केलेली होती, त्यांचं नेतृत्व होतंच, पण त्यांना दुर्दैवानं कालखंड कमी मिळाला तसा. पण मग या दोघांच्या नेतृत्व शैलीमध्ये काय फरक आपल्याला दिसून येतो? मी मगाशी सांगितल्यानुसार नेतृत्व शैलीमध्ये व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यामुळे जो फरक असेल ना, की डॉक्टर जे होते त्या काळामध्ये संघाचं जर का आपण स्वरूप बघितलं तर ते थोडंसं राजकारणाकडे अधिक झुकलेलं. जरी राजकारणात प्रत्यक्ष सहभाग नव्हता तरी डॉक्टर हे स्वतः क्रांतिकारकांच्या चळवळीमध्ये भाग घेतलेले होते. ते काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्या काळामध्ये राजकारणामध्ये जे विविध प्रयोग सुरू होते अशा सगळ्या संघटनांमध्ये सक्रिय रीतीने काम करून दीर्घकालीन व्यवस्था म्हणून त्यांनी संघाची स्थापना केली. त्यावेळेला संघ एका मर्यादित अर्थाने दृढमूल झालेला होता, परंतु ज्या वेळेला गुरुजींनी द्वितीय सरसंघचालक म्हणून त्याची जबाबदारी पत्करली त्यावेळेला मला एक अभ्यासक म्हणून असा फरक जाणवतो की त्यांचा दृष्टिकोन हा अधिक सांस्कृतिक अशा प्रकारचा होता गुरुजींचा. आणि संघाचा विस्तार त्या दृष्टीने समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सांस्कृतिक महत्व संघाचं वाढलं. आपण अजून 2 पावलं पुढे गेलो आणि हेच जर का आपण तृतीय सरसंघचालकांपर्यंत पोहोचलो तर त्यांच्या काळामध्ये सामाजिक व्यवस्थेला अधिक महत्व प्राप्त झालं असं आपल्याला जाणवतं. म्हणजे पहिल्या 3 सरसंघचालकांच्या याच्यामध्ये थोडासा पहिल्यांदा सामर्थ्य निर्मिती, शक्ती निर्मिती, त्यावेळेला थोडासा राजकारणाशी देखील संबंध आला. प्रत्यक्ष सहभाग जरी नसला तरी संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी, प्रत्यक्ष डॉक्टरांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध होणाऱ्या अनेक चळवळीमध्ये भाग घेतला, तुरुंगवास त्यांनी पत्करला. मग संघाची एकदा निर्मिती होऊन संघ दृढमूल झाल्यानंतर मग सांस्कृतिक अशा प्रकारचा विस्तार झाला आणि बाळासाहेब देवळसांच्या काळामध्ये त्याला अधिक सामाजिक स्वरूप त्याला प्राप्त झालं असं आपल्याला जाणवतं. आपल्याला हा फरक आहे. परंतु एकूण संघाची जी तात्विक बैठक आहे त्याच्यात मला कुठलाही बदल वाटत नाही. कालानुसार जेवढा बदल करायला पाहिजे, व्यवस्थात्मक बदल, अनुशासनात्मक बदल, एवढेच बदल नंतरच्या काळामध्ये होत गेले. म्हणजे आजच्या काळात संघ बघितलं तर सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणाने संघाच्याही काही कामांच्या निमित्ताने प्रभावीपणे वापर केला जातो. म्हणजे इतके दिवस संघ प्रसिद्धी परान्मुख अशी संघाची एक प्रतिमा होती, पण आज तसं नाही आहे की आपलं कार्यही तितक्याच पुढं गेलं पाहिजे याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आजच्या काळात केले जातात. हे कालानुरूप पण जे आहे ते त्याही वेळेला पाळलं जात होतं. अगदी बरोबर. आधी शक्तीची साधना करणं सामर्थ्य संपन्न होतं, त्यासाठी म्हणजे समर्थांचंच पुन्हा जर का आपण सांगायचं, महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणतेपणी विखरावे नाना देशी. म्हणजे या संघाच्या व्यवस्थेतनं व्यक्ती निर्माण व्हावं, कार्यकर्ते घडावेत, ते प्रसिद्धीच्या मागं लागू नयेत आणि पूर्ण क्षमतेची वाढ झाल्यानंतर मग नंतरच्या टप्प्यामध्ये संघ प्रसिद्धीकडे गेला असं आपल्याला जाणवतं. पण ती तत्वनिष्ठा आहे ती आज देखील कायमच आहे. म्हणजे जी अव्यभिचारी निष्ठा, ध्येयवाद जो संघाचा आहे, हिंदू राष्ट्राची जी कल्पना आहे, हिंदू संघटनेची जी कल्पना आहे, राष्ट्राला परमवैभवापर्यंत नेण्याची जी कल्पना आहे, या तात्विक बैठकीमध्ये कुठलाही बदल नाहीये. आणि गुरुजींच्या काळामधला अजून एक महत्वाचा मला असा विशेष जाणवतो असा की त्याची जी पहिली मांडणी आहे ना, त्याचं डॉक्युमेंटेशन डॉक्टरांच्या काळामध्ये नव्हतं म्हणजे डॉक्टरांना वेळ मिळाला नाही. बीजर रूपाने या सगळ्याची प्रस्थापना झाली, परंतु याला घटनात्मक स्वरूप देणं, ती घटना निर्माण नंतरच्या काळामध्ये होणं, त्याची सैद्धांतिक मांडणी करणं, त्याची तात्विक मांडणी करणं. कारण गुरुजींचं आपण व्यक्तिमत्व बघितलं ना तर ऋषितुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे एखादा दार्शनिक असावा, एखादा तत्वज्ञ असावा, वक्ता दशसहस्रेषु. म्हणजे गुरुजी जे काही बोलले, जे काही त्यांनी बौद्धिकं घेतली, ज्या काही बैठका घेतल्या, जो पत्रव्यवहार केला, लिखाण केलं, बोलले, याचे 12 खंड आज उपलब्ध आहेत. म्हणजे हजारो पृष्ठ त्याची उपलब्ध आहेत.
म्हणजे या दृष्टीने संघाची तात्विक मांडणी ही गुरुजींच्या काळामध्ये झाली. म्हणजे हिंदू राष्ट्र असेल, हिंदुत्व असेल, भारतीय परंपरा असतील, या सगळ्याची मांडणी ही निश्चितपणाने गुरुजींच्या काळामध्ये झाली. बीजरूपाने डॉक्टरांच्या मनामध्ये हा विचार होता, परंतु त्यांना संघाची स्थापना करणं, संघाची जडणघडण करणं आणि त्यांना आयुर्मान जे कमी लाभलं त्याच्यामध्ये. अजून एक आपण जर का विचार केला तर आता आपण संघ शताब्दीच्या निमित्ताने आपण बोलतोय, आपण एकमेकांची चर्चा करतोय आपण, पण यातला 48 वर्षाचा कालखंड हा पहिल्या 2 सरसंघचालकांचा आहे. म्हणजे संघ शताब्दीच्या 100 वर्षामधला एवढा प्रदीर्घ कालखंड, म्हणजे निम्म्या कालखंडाला 1-2 वर्ष कमी, एवढा या 2 सरसंघचालकांची दूरवर सावली संघाच्या शताब्दीच्या कार्यक्रमांवर पडलेली असं आपल्याला जाणवतं. नक्की. हा, म्हणजे हे आपण अजिबात विसरून चालणार नाही आपण. आणि त्या मार्गाने त्या याचा मागोवा घेतच पुढचे लोक मार्गक्रमण करतायत. बदलत्या काळानुसार आव्हानांना तोंड दिलं जातं. आता आपण म्हणजे संघाच्या कालखंडाचा विचार केला तर डॉक्टरांचा कालखंड होता तो पूर्णपणानं पारतंत्र्यातला होता, पण गुरुजींचा पारतंत्र्यातला, त्याच्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा आणि त्यानंतर जी काही प्रगतीच्या वाटेनं आपल्या भारतात देशाची वाटचाल चालली, त्या सगळ्या कालखंडाचे साक्षीदार गुरुजी होते. तर मग या प्रत्येक कालखंडात संघाची वाटचाल कशा कशा पद्धतीनं विस्तारत गेली किंवा कसे कसे बदल त्याच्यामध्ये होत गेले? आपण हे जर का बघितलं आपण की पहिली जी संघाची बंदी आली त्याच्यानंतर विविध क्षेत्रामध्ये संघाने प्रवेश केला. स्वातंत्र्य मिळालेलं होतं. म्हणजे पहिला जो कालखंड होता तो ब्रिटिशांविरुद्ध हे अत्यंत नैसर्गिक होतं लढा होणं, की ते परकीय होते, आपल्यावरती आपण गुलामगिरीमध्ये होतो, त्यामुळे त्याला एक तात्विक अधिष्ठान चांगल्या प्रकारचं होतं. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वकीय शासनाने संघाला, देशभक्त संघटनेला संघासारखे विरोध करणं हे फार वेगळ्या प्रकारचं होतं. खरे, म्हणजे तो स्वकीयांनी केलेला विरोध होता. म्हणजे मी जसं पहिल्यांदा उपेक्षा, उपहास आणि स्वकीयांनी केलेला विरोध हा अधिक दुःखदायक असतो, अधिक अडचणीचा असतो. त्यामुळे गुरुजींसमोरचं हे आव्हान जास्त मोठ्या प्रकारचं होतं. म्हणजे गुरुजींची जी आध्यात्मिक बैठक होती त्याच्यामध्ये गुरुजींची जी त्या काळातले पुढच्या काळात सत्कार झाले त्यावेळची जी भाषणं आहेत ना ती फार दखल घेण्याजोगी आहेत. की गुरुजींनी असं सांगितलं की दाताखालती चुकून जर का जीभ चावली गेली तर आपण दात पाडून टाकत नाही. तर त्यामुळे जाणीवपूर्वक संघाने संघर्षाचा मार्ग पत्करला नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की अटक होण्याच्या पूर्वी गुरुजींच्या घरावरती देखील काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुजींनी तिथं थांबू नये, हलावा असा संघ स्वयंसेवकाने प्रयत्न केला. परंतु गुरुजींची प्रतिक्रिया अशी होती की हे सगळे माझे लोक आहेत, हे भारतीय लोक आहेत, मी माझी जागा सोडणार नाही. आणि सुदैवाने त्यांना तो हल्ला होण्यापूर्वीच त्यांना अटक झाली त्यांना. म्हणजे याच्यामध्ये जे पतंजली योगदर्शनामधलं एक महत्त्वाचं सूत्र आहे त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये मैत्रीची कल्पना, म्हणजे 4 सूत्र त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. मला तर एक्झॅक्ट मूळ ते सूत्र सगळं असं आठवणार नाही मला, परंतु त्याच्यामध्ये एक मैत्रीची भावना आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सहसंवेदनाची एक भावना आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये मुदिता म्हणजे आनंदाची भावना आहे आणि उपेक्षेची भावना आहे. ही 4 सूत्र सांगितलेली आहेत. तर त्याच्यातली मैत्री तुम्ही कुणाशी करावी, तर जे चांगल्या प्रकारे काम करतात, जे सज्जन आहेत त्यांच्याशी तुमची मैत्री असावी. म्हणजे याची आध्यात्मिक बैठक अशी की त्यांच्याबद्दल तुम्हाला द्वेष वाटता कामा नये, मत्सर वाटता कामा नये. जे दीन दुबळे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला सहसंवेदना तुम्हाला वाटली पाहिजे. हा सगळा गुरुजींच्या आचरणामध्ये होता. आणि तिसरा जे की जे पुण्यवान लोक आहेत, म्हणजे आज सज्जन शक्ती ज्याचं आपण वर्णन करतो की जे समाजात चांगलं काम करतायत त्याच्याशी तुमचे जवळचे संबंध पाहिजेत. मी गुरुजींच्या हजारो लोकांशी संबंध होते असं सांगितलं. म्हणजे पहिली बंदी येण्यामध्ये नेहरू कारणीभूत होते, परंतु नेहरूंच्या बरोबर अनेक गाठीभेटी नंतर झालेल्या आहेत. म्हणजे नेटवर्किंग हा जो मी शब्द वापरला ना, शास्त्रींशी त्यांचे फार जवळचे संबंध होते. म्हणजे नेहरूंनंतरचे पंतप्रधान बरं का, नंतरच्या काळामधले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, म्हणजे अनेक थोरा मोठ्या लोकांशी गुरुजींचे फार जवळचे संबंध होते. म्हणजे त्यांची जी आध्यात्मिक श्रेष्ठता, जे ऋषीसारखे व्यक्तिमत्व होतं ना, त्याच्यामुळे त्यांना एक सार्वत्रिक मान्यता होती. म्हणजे राजकीय विरोध असला तरी गुरुजींच्या राष्ट्रभक्तीबद्दल, त्यांच्या राष्ट्रधर्माबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नव्हती. म्हणजे नंतरच्या टप्प्यामध्ये मी एकदा, तुम्ही संधी दिलीत की एक सांगेन की त्यांच्या ज्या निधनानंतरच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ना, त्याच्यातनं आपल्याला जाणवतं की ही व्यक्ती किती मोठी होती. म्हणजे संघाच्या स्वयंसेवकांना आश्चर्य वाटावं अशा विविध क्षेत्रातनं प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत. म्हणजे हा जो बदल आहे ना त्याच्यामधला, की गुरुजींची सहनशीलता खूप होती, क्षमाशीलता होती. म्हणजे आपण गीतेचं जर का वर्णन केलं तर अभयम सत्व संशुद्धीवर जे सगळं वर्णन आहे ना, म्हणजे अदंभित्व होतं, अमानित्व होतं, म्हणजे त्या आध्यात्मिक बैठकीमुळे होतं. पण सगळ्यात महत्वाचं हे कधी येतं माणसामध्ये, तर जेव्हा मला कर्तृत्वाचा अभिमान नाहीये, मला भोक्तृत्वाचा अभिमान नाहीये, मला काही मिळवायचं नाही याच्यातनं, त्या अध्यात्म मार्गावरती फार श्रेष्ठत्व प्राप्त केलेली विभूती होते. तर त्याच्यामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यात काही मिळवायचं नव्हतं,
त्यामुळे या सगळ्यापासून ते अलिप्त असल्यामुळं एक प्रकारचा निर्मळपणा जो त्यांच्या मनामध्ये होता ना, की ज्यांनी संघावरती बंदी आणली ना, तो कुठलाही राग मनात न ठेवता, म्हणून त्या श्लोकात पुढे शांती शब्द आहे बघा. हो, हा. म्हणजे क्षमा आणि शांती असं क्षमा, आहे, शांती. की जे तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने वागलेले, ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल देखील तुमच्या मनात क्षमेची भावना पाहिजे. ही क्षमेची भावना असते तेव्हा शांतीची भावना मनामध्ये आपोआप निर्माण होते. खरंय. म्हणजे पहिल्यांदा निर्भय पाहिजे. तुमच्या ध्येयावर जेव्हा तुमची अभंग अव्यभिचारी निष्ठा आहे अशी गुरुजींची स्थिती होती, त्या निष्ठेमुळे निर्भयत्व त्यांच्या मनामध्ये होतं. त्यामुळे आर्जव होतं बोलण्यामध्ये. म्हणजे एवढ्या प्रकारचे संघाला त्रास देऊन देखील संघर्ष, विरोध, उपेक्षा, उपहास, तरी गुरुजी शांत स्थितप्रज्ञ अशा वृत्तीचे होते. म्हणजे आपण जर का आपली ऋषी परंपरा बघितली ना, तर नारदांचं वर्णन देवर्षी म्हणून केलं जातं, खरंय. जनकाचं वर्णन राजर्षी म्हणून केलं जातं, विश्वामित्र आणि वशिष्ठांचं महर्षी. ब्रह्मर्षी म्हणून वर्णन ब्रह्मर्षी. केलं जातं. त्या परंपरेमध्ये गुरुजींचं जर का वर्णन करायचं झालं तर राष्ट्रऋषी, राष्ट्र ऋषी असं वर्णन त्यांचं करायला पाहिजे. आणि त्यांचं जे बाह्य रूप होतं, हां. अंतरंगात त्या आध्यात्मिक खूप श्रेष्ठता होती त्यांच्याकडं. पण एखाद्या यज्ञकुंडाच्या भोवती एखादा तपस्वी बसलेला आहे आणि आयुष्यभर समेधा अर्पण करतोय असा 33 वर्षाचा प्रदीर्घ काळ, की ते यज्ञकुंडाच्या कडेला बसलेत आणि सगळ्या आपल्या आयुष्याच्या समेधा अर्पण करतात. राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदं इदं नमः असं आपल्याला जाणवत राहतं आपल्याला. आणि त्यांच्या या प्रदीप्त तेजस्वी आयुष्यातनं आपले दिवे, आपल्या पणत्या तेजोमय केलेल्या अनेक स्वयंसेवक अशा प्रकारचं जाणवत राहतं. म्हणजे गुरुजींबद्दल बोलताना आता देखील भावनाविवश व्हायला होता. खरंय. अशा प्रकारचं श्रेष्ठ व्यक्तिमत्व. एक वेगळा छोटासा प्रश्न की माधव सदाशिव गोळवलकर याच्यापासून गुरुजी ही उपाधी त्यांना कशी प्राप्त झाली? त्याचा संबंध बनारस विश्वविद्यालयाशी. म्हणजे मी अच्छा. तुम्हाला सांगितलं की तिथं BSc MSc प्राणीशास्त्रामध्ये हां, पूर्ण झालं हां, हां. आणि तिथं अध्यापनाचं काम गुरुजी करायचे. तर त्यांचा दाढी आणि जो केशसंभार होता त्याचा संबंध थोडासा अखंडानंद महाराजांशी. म्हणजे सारगाचीच्या ह्याच्यामध्ये अखंडानंद महाराजांनी एकदा त्यांना सांगितलं की माधवा, तुला हे खूप शोभून दिसतं हां. आणि तू हे असं राखलंस तर खूप छान दिसेल. त्या एका वाक्यानंतर गुरुजींनी आयुष्यभर गुरुजींनी दाढी ठेवणं हां. आणि तो जटाभार केशसंभार सांभाळणं, म्हणजे शिक्षकाची भूमिका आणि हे त्यांचं बाह्य रूप, या दोन्हीच्या एकत्र याच्यातनं विद्यार्थी त्यांना गुरुजी म्हणायचे. आणि मग पण ते तेच- गुरुजी हे आदराने म्हणायचे. अच्छा. आपला स्वतःचा विषय सोडून अन्य अनेक विषय ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना गुरुजी उत्साहाने शिकवायचे. दुसरं गुरुजींचं वैशिष्ट्य, त्या बनारस विश्वविद्यालयामध्ये त्या काळामध्ये साधारण 30-35 हजार ग्रंथ होते. आपल्या तिथल्या शिक्षणाच्या कालखंडामध्ये आणि अध्यापनाच्या कालखंडामध्ये गुरुजी तिथं 4-5 वर्ष होते. बर. गुरुजींचं वैशिष्ट्य असं होतं की अफाट वाचन. हे सगळे ग्रंथ गुरुजींनी वाचलेत अशा प्रकारचं वर्णन आहे की गुरुजींनी सगळे चाललेले आहेत, वाचलेले अच्छा. आहेत. अफाट स्मरणशक्ती, अफाट बुद्धिमत्ता, वाचण्याचा जबरदस्त वेग, असं गुरुजींचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे गुरुजी या शब्दाशी संघ परंपरेचा काही संबंध नाही आहे. त्यांचा पूर्वीचा बनारस विश्वविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा संबंध आहे आणि नंतर तेच नाव त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे त्यांच्याबरोबर कायम राहिलं. अच्छा. म्हणजे आणि एक अध्यापनाचा आणि गुरुजी या नावाचा संबंध आहे. आहे. जे त्यांनी बनारसमध्ये केलं ते पुढे आपल्या कार्यातून त्यांनी स्वयंसेवकांपर्यंत पोहोचवलेलं होतं. आणि आध्यात्मिक परंपरेमुळं त्या नावाला एक वेगळा अर्थ होता अजून. हो. म्हणजे त्या अर्थाने देखील त्या क्षेत्रातले गुरुजी गुरुजी होते त्या होते. अर्थाने. म्हणजे एक श्रेष्ठत्व हां, म्हणतात श्रेष्ठत्व त्या होतं त्यांना. पद्धतीनं. आपण आता हिंदू राष्ट्राचा आता आपण बोलताना उल्लेख केला. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा तर संघाच्या जी काही 3 तत्व सांगितली जातात त्यातलं हे पहिलं तत्व आहे. तर गुरुजींच्या नजरेतून हिंदू राष्ट्र ही संकल्पना कशी होती? गुरुजीने खूप सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आपली जी हजारो वर्षाची परंपरा आहे त्याच्यामध्ये हिंदू जी परंपरा आहे, म्हणजे आपण अगदी वेदकालापासून जर का आपण बघितलं तर केवळ भूमी हे राष्ट्र होऊ शकत नाही, ते राज्य होतं. राज्याची कल्पना वेगळी आहे, राष्ट्राची कल्पना वेगळी. त्यामुळे एका समान भूभागावरती जे लोक एका संस्कृतीने ज्यांच्यावर संस्कार झालेले आहेत असे लोक जे येतात की ज्यांचे अभिमानाचे विषय एक आहेत, ज्यांचे इतिहासाचा वारसा ज्यांचा एक आहे, त्या राष्ट्राशी त्यांचं सुखदुःख निगडीत झालेलं आहे, अशा प्रकारचे लोक यातनं ते राष्ट्र बनत असतं. आणि ही जी आपल्या रामायण महाभारत कालापासून प्रदीर्घ परंपरा आहे, या अर्थाने हिंदुत्व म्हणजे आपण जर का गुरुजींचं जर का आपण बोलणं, लिहिणं, त्यांचा संवाद जर का आपण बघितलं तर एक प्रकारची विशालता, आर्जव त्यांच्या बोलण्यावरनं जाणवतं. कुठल्याही प्रकारची कटुता, संकुचितता, न्यूनगंडाची भावना अशी आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे त्यांनी हिंदुत्व, हिंदू राष्ट्र याचा जो विचार सगळा केलेला आहे ना, तो भावडेपणाचा विचार नाही, अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा आणि विचार प्रॅक्टिकल हा गुरुजींनी केलेला आहे. म्हणजे आपण जर का बघितलं तर जर का म्हणजे करपात्री महाराजांशी त्यांचे काही विषयावरती मतभेद झाले. म्हणजे जी सगळी वर्णव्यवस्था होती ती वर्णव्यवस्था पुन्हा अंमलात यायला पाहिजे असं करपात्री महाराजांचं मत होतं.
त्याच्यावरती गुरुजींनी आधुनिक काळाचा दाखला देऊन आजच्या काळाशी हे सुसंगत नाही अशा प्रकारचे विचार मांडले गुरुजींनी. म्हणजे गुरुजींचं एक वैशिष्ट्य काय होतं की मगाशी मी विश्व हिंदू परिषदेचा उल्लेख करायचा राहिला माझ्याकडनं, की विश्व हिंदू परिषदेची स्थापना ही केवळ गुरुजींमुळे झाली. आध्यात्मिक क्षेत्रामधल्या सर्व धर्मातल्या सर्व संप्रदायाच्या सर्व विचारधारांच्या श्रेष्ठ पुरुषांना एका व्यासपीठावरती आणणं हे जे कर्तृत्व गुरुजींचं होतं. तुम्ही मला अजून आध्यात्मिक एक प्रश्न विचारला होता, त्यातले 1-2-3 मला आठवणी सांगायला मला आवडेल. की पहिल्यांदा सारगाची बद्दल आपण बोललो. अजून गुरुजींच्या डॉक्युमेंटेड असणाऱ्या अशा 2 महत्त्वाच्या आठवणी आहेत की त्याच्यामध्ये एक आठवण अशी आहे की जगन्नाथपुरीचे जे शंकराचार्य होते गोवर्धन पीठाचे, त्यांनी गुरुजींना पत्रव्यवहार करून अशी इच्छा व्यक्त केलेली होती की माझे उत्तराधिकारी म्हणून आपण व्हावं. आणि त्यांना गुरुजींनी असं सांगितलं की मी डॉक्टरांना शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे इकडं शंकराचार्यांचं पद आणि इकडं वैयक्तिक मोक्षाची इकडं पाठ फिरवून आणि शंकराचार्य पदाचा प्रस्ताव असताना देखील गुरुजीने संघचालक म्हणून दायित्व निभावणं. हे झालं गोवर्धन पीठाचं उदाहरण मी सांगितलं. याच्याशिवाय कांची कामकुटीचे शंकराचार्य होते. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गुरुजींना फार मोठी मान्यता होती. विश्व हिंदू परिषदेच्या संस्थापनेच्या वेळेला ते जाणवलं सगळ्यांना की त्यानंतर गोवंशबंदीचं मोठं आंदोलन झालं. त्याच्यानंतर दक्षिणेमध्ये एक मोठं हिंदू संमेलन झालं. त्याच्यामधनं हिंदू पतितो भवेत अशा प्रकारची घोषणा सगळ्या धर्माचार्यांनी केली की जी जातीभेदाच्या विरुद्ध होती, सामाजिक समरसतेला अनुकूल अशा प्रकारची होती. म्हणजे सामाजिक समरसता हा विषय डॉक्टरांपासून सुरू होता. तो अत्युच्च बिंदूला हा बाळासाहेब देवरसांच्या काळामध्ये गेला. त्यांचं पुण्यातलं वसंत व्याख्यानमालेतलं भाषण 73 सालचं भाषण आहे, डॉक्युमेंटेड आहे ते देखील भाषण. तर आपण कुठल्या विषयावरती होतो की आध्यात्मिक क्षेत्रातली श्रेष्ठता याच्यामध्ये कांची कामकोटीच्या मठामध्ये एकदा जाण्याचा प्रसंग गुरुजींना आला. आणि जे शंकराचार्य पूजा अर्च्यामध्ये गाभाऱ्यामध्ये होते, त्यांचा असा नियम होता की ते सोळ्याने पूजा करायचे आणि त्यावेळेला आत कुणाला यायचं असेल तर स्नान करून यायला लागायचं. तर त्यामुळे गुरुजी अचानकपणाने तिथं गेले आणि शिष्याने सांगितलं त्यांना आत्माला की गुरुजी तुम्हाला भेटायला आलेले आहेत. त्याने ताबडतोब त्यांना आत पाठवा म्हणून सांगितलं. त्यांची भेट झाली, दोघांनी मिळून पूजा वगैरे पुढचे विधी सगळे केले. गुरुजी बाहेर पडले. शिष्याने विचारलं की आम्हाला तुमचे एवढे सगळे कठोर यमनियम असतात आणि गुरुजींना तुम्ही अपवाद कसा काय केला. कांची कामकोटीच्या शंकराचार्यांची जी प्रतिक्रिया होती की अरे प्रत्यक्ष चंद्रमौलीश्वर ज्याचं आपण पूजा करतोय तोच इथं अवतरलेला होता, त्यामुळे त्याला स्नान आणि हे सगळे नियम बाजूला ठेवणं आवश्यक होतं. ही गुरुजींच्या आध्यात्मिक क्षेत्रातली श्रेष्ठता होती. म्हणजे आपण सारगाचीचा आश्रम अखंडानंदांकडनं प्रत्यक्ष दीक्षा प्राप्त होणं, त्यांनी स्वतःचं श्राद्ध केलेलं होतं गुरुजींनी. म्हणजे संन्यास दीक्षा तर पत्करलेलीच होती, परंतु स्वतःचा श्राद्धविधी देखील गुरुजींनी केलेला होता. अशा प्रकारचं आध्यात्मिक क्षेत्रातलं श्रेष्ठत्व, अशा प्रकारचं विभूतिमत्व गुरुजींचं होतं. म्हणजे मला याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की डॉक्टरांचं देखील संघटक म्हणून जे श्रेष्ठत्व आहे ना, की वेगळ्या एका विचारधारेवरनं गुरुजींना संघाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि त्यांचा शब्द आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत गुरुजींनी पाळणं, हे डॉक्टरांचं देखील मोठेपण आहे. आणि गुरुजींची 33 वर्षानंतरच्या व्यक्तिमत्वातलं व्हिज्युअलाइज करणं आणि ते दूरदृष्टीने पाहून त्यांची नियुक्ती करणं ही डॉक्टरांचा मोठेपण आहे. म्हणजे हे समसमा संयोग अशा प्रकारचं जाणवतं की संघटक म्हणून हे किती श्रेष्ठ आहेत. आणि गुरुजींनी जे डॉक्टरांचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन असं, अजून एक प्रसंग सांगतो मी त्याचा, की गुरुजी किती विनम्र होते की पहिल्या बैठकीमध्ये त्याने सांगितलं की डॉक्टरांनी मला ही जबाबदारी जी दिलेली आहे हे विक्रमादित्याचं सिंहासन आहे, अशी उपमा गुरुजींनी दिली. विक्रमादित्याच्या सिंहासनाची गोष्ट अशी आहे की त्या सिंहासनावरती कुणीही बसला तरी तो अतिशय कार्यक्षमपणाने कारभार करू शकतो. म्हणजे गुरुजींना असं म्हणायचं होतं की माझी योग्यता असो किंवा नसो, हे सिंहासनच विक्रमादित्याचं आहे. डॉक्टरांनी माझी त्या ठिकाणी योजना केलेली आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी ही जबाबदारी नीटपणाने पार पाडी. आणि पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की हे जे आध्यात्मिक श्रेष्ठत्व मी सांगितलं, गुरुजींच्या बोलण्यामध्ये याचा कधीही उल्लेख यायचा नाही. म्हणजे जे आत्मविलोपी व्यक्तिमत्व असतं, आपण हे सगळं वाचलेलं त्यांच्या आठवणींबद्दल बोलतोय आपण, म्हणजे ते कसे होते हे जाणणं फार अवघड आहे. आपल्या वाचनातनं आपल्याला ते कसे वाटतात याच्यावर आपण चर्चा करतो. म्हणजे गुरुजी इतके मोठे होते की ते मला कसे वाटतात अभ्यासक म्हणून, म्हणजे मी खूपच लहान आहे तर मला गुरुजी कसे जाणवतात असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. जे आत्मविलोपी व्यक्तिमत्व असतं ना, त्याच्या व्यक्तिमत्वाचं थांग लागणं फार अवघड असतं. म्हणजे आपण जे असे अनेक उदाहरणं अनेकांच्या बोलण्यातनं अनेक मोठ्या लोकांच्या लिखाणातनं वाचलेलं असतं ते आपल्यावर कुठेतरी संस्कारित झालेलं असतं. परंतु इतका आत्मविलोप म्हणजे व्यक्तिमत्वाचा क्षय करून संघटनेमध्ये विलीन होणं, म्हणजे त्याला मी राष्ट्रधर्म हा जो शब्द आपण वापरतो ना, तर राष्ट्र हे सर्वस्व असणं आणि मीपणा तुमचा संपणं
अशा अवस्थेला पोचणं म्हणजे 33 वर्ष गुरुजींची प्रार्थना चुकली नाही कधी. प्रवासात असलं तरी तुम्ही विचार करा की 65 वेळा भारत भ्रमण करणं, त्यावेळेला काय अडचणी आल्या असतील. आपल्याला नुसतं भारत भ्रमण छान वाटतं एकदम 65 वेळा. पहिल्या काळामध्ये थर्ड क्लासने प्रवास केलेला आहे. म्हणजे जर का असं बघितलं तर गुरुजींनी सगळ्या वाहनातनं प्रवास केलेला आहे असं आपल्याला जाणवतं. एकच त्याला अपवाद की ती त्यांची भावनाशीलता होती की रिक्षा जी माणसं चालवायची त्याच्यात ते कधीही बसायचे नाहीत. गुरुजी हा त्यांचा कटाक्ष होता त्यांचा. म्हणजे सायकलने प्रवास केलाय संघाच्या कामामध्ये, संघचालक असताना सांगतोय मी. म्हणजे एवढं विभूतिमत्व, म्हणजे संघाचं देखील एक अतिशय यथार्थ अशा प्रकारची निवड डॉक्टरांनी केली आणि आपल्या 33 वर्षाच्या पूर्ण वर्तनातनं ती त्यांनी सार्थ ठरवली. आपल्या व्यक्तिमत्वात त्यांनी खूप बदल केले गुरुजींनी देखील. मला वाटते गुरुजींचं व्यक्तिमत्व संघ विस्ताराशी कसं कसं जोडलं गेलं याचा खूप एक वेगळ्या पद्धतीनं आपण आता ओळख करून दिलेली होती. ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत पुढच्या भागामध्ये. मात्र आजच्या भागाची वेळ आता या ठिकाणी संपत आली आहे. तेव्हा आजच्या भागात इथेच थांबूयात. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत श्रोते हो, यामध्ये आज आपण जाणून घेतलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या काळातील संघ विस्तार याविषयी माननीय श्रीयुत अनंत हरी जोशी यांच्याकडून. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोते हो, आता ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण ऐकणार आहात नियामक मंडळाचे सदस्य, विश्वस्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माननीय श्रीयुत अनंत हरी जोशी यांची ज्येष्ठ मुलाखतकार सौ वैदेही कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, यामध्ये आज आपण जाणून घेणार आहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या काळातील संघ विस्तार याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. श्रोतो नमस्कार. सत्संग या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या काळातला संघ विस्तार याविषयी आपण गेल्या 2 भागामध्ये बोललो. आजही ही चर्चा यापुढे चालू ठेवणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत श्रीयुत अनंतराव जोशी. पुन्हा एकदा आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सरसंघचालक म्हणून जबाबदारी स्वीकारलेली असतानाच संघ विस्तारक म्हणून गुरुजींनी खूप जास्ती कार्य केलं असं आपण नक्कीच आत्तापर्यंतच्या आपल्या चर्चेअंती म्हणू शकतो. मात्र या संघ विस्ताराच्या कार्यामध्ये प्रचारक ही जी संघाची मूलभूत संकल्पना आहे की ज्यांच्याद्वारे संघाचा प्रचार देशपातळीवर विविध ठिकाणी केला जातो, तर गुरुजींच्या काळामध्ये प्रचारक या संकल्पनेला अधिक जोर मिळाला किंवा अधिक बळ मिळालं असं आपण नक्की म्हणू शकतो. तर त्याविषयी काय सांगाल? 1940 साली द्वितीय सरसंघचालक म्हणून संघाची सूत्र हातात आल्यानंतर गुरुजींनी जे पहिलं काम केलं ते साधारण 41-42च्या सुमारास, ज्याला क्लॅरियन कॉल असं आपण म्हणूया, की एक कळकळीचं आवाहन त्यांनी केलं की जे तरुण आहेत त्यांनी उच्च विद्याविभूषित शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांनी आयुष्यातली काही वर्ष किंवा ज्यांना शक्य आहे त्याने आजीवन हे संघाचं प्रचारक म्हणून काम करावं. हे संघाच्या यंत्रणेमधली एक अद्भुत अशा प्रकारची रचना आहे. डॉक्टरांच्या काळामध्ये अनौपचारिक पद्धतीने ही व्यवस्था होती की शिक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांनी स्वयंसेवकांना पाठवलं. म्हणजे ते त्यावेळच्या अगदी लाहोर प्रांतामध्ये असेल, दक्षिणेमध्ये असेल, बंगालमध्ये असेल, उत्तर प्रदेशामध्ये असेल, असे अनेक माणसं त्याच्यामध्ये गेले. त्याच्या माधवराव मुळे होते, त्याच्यामध्ये भाऊराव देवरस होते, स्वतः गुरुजी होते, त्याच्यामध्ये बाळासाहेब देवरस होते. अशा वेगवेगळ्या प्रांतामध्ये अनेक, पण प्रचारक अशा अधिकृत व्यवस्था ही गुरुजींच्या काळामध्ये निर्माण झाली. म्हणजे ती व्यवस्था असं नाव न देता डॉक्टरांनी सुरू केलेली होती.
परंतु शिक्षण पूर्ण करण्यावरती गुरुजींचा आग्रह होता आणि त्या काळामध्ये असे शेकडो प्रचारक संघाच्या कामामध्ये निघाले. अच्छा. त्यामुळे 40 सालामधला संघाचं एकूण स्वरूप कामाचं आणि गुरुजींनी 73 सालापर्यंत जो विस्तार केला याच्यामध्ये या प्रचारक या रचनेचं फार मोठं सहभाग, फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं आपल्याला जाणवतं आपल्याला. परंतु त्याच्यामध्ये एक दुःखद किनार देखील एक अभ्यासक म्हणून मला वाटते की जेव्हा एखादा प्रचारक सर्व संघ परित्याग केलेला श्वेतवस्त्रातलाच तो आधुनिक संन्यास येतो एक प्रकारचा. खरे. म्हणजे तो केवळ संन्यासाश्रम त्यांनी पत्करलेला नाहीये, पण तो विवाह करत नाही, तो सर्व संघ परित्याग त्यांनी केलेला असतो आणि आयुष्यभर असणारे काही प्रचारक आज देखील आपण बघतो. असं करण्याची वेळ त्यांच्यावरती येते. याचं एक बोट आपल्याकडे आहे की आपण पुरेसं काम, सामाजिक काम सर्वसामान्य माणसं करत नाही, म्हणून समाजातल्या काही कर्तबगार व्यक्तींना सर्वसंघ परित्याग करून पूर्ण वेळ हे काम करायला लागतं. म्हणजे अजून एक त्याला जोडलेली आठवण अशी आहे की संघाचं काम किती वर्ष करायचं असा डॉक्टरांना एकदा एक प्रश्न एका स्वयंसेवकाने विचारला की संघाचे 100 वर्ष पूर्ण होतील. ते म्हणले संघाची 100 वर्ष पूर्ण होणं ही अतिशय दुर्दैवी घटना असेल असं डॉक्टरांनी वर्णन केलं. त्याचा अर्थ त्यांना काय अभिप्रेत होता की समाजाच्या अंतर्गत वेगळं संघटन करणं डॉक्टरांना अपेक्षित नव्हतं. पुढच्या सर्व संघचालकांना देखील हे अपेक्षित नाहीये. तर म्हणजे समाजामध्ये वेगळी संघटना असं न करता समाजाचं संघटन हे अभिप्रेत होतं. त्यामुळं संघाचं स्वरूप हे इतकं वाढत जावं आणि समाजावरती त्याचा इतका अनुकूल परिणाम व्हावा की समाजामध्ये संघ व्याप्त व्हावा, म्हणजे समाज हा संघरूप असावा. त्यामुळे संघाची शताब्दी ही एका अर्थाने चांगली घटना नाही. खरे. तशाच प्रकारे संघातली प्रचारक व्यवस्था ही एका अर्थाने चांगली घटना नाही. म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीने जर का रोज एक 15-20 मिनिटं अर्धा तास दिला तर अशा प्रकारची रचना करण्याची आवश्यकता राहणार नाही. खरे. ही त्याची दुसरी बाजू आहे. पण त्यावेळेला 40 साली ही व्यवस्था करणं हे खूप गरजेचं होतं आणि जे गुरुजींनी केलेलं होतं. मग ते कार्य म्हणजे पंजाबपर्यंत वगैरे म्हणजे त्यावेळेला देश पारतंत्र्यात असताना सुद्धा हे कार्य त्यांनी केलं आणि काही वेगळ्या प्रांतामधून सुद्धा प्रचारक सहभागी झाले. तर त्याबद्दल काय आपण सांगू शकाल? आपण त्यावेळेचा जी एकूण भारताची फाळणी झाली, स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला ती फाळणी झाली, त्याच्यामधनं बंगालचा काही भाग त्याच्यामध्ये गेला, पंजाबचा काही भाग त्याच्यामध्ये गेला, की त्यावेळेचा जो विस्तार होता ना संघाचा, तर गुरुजींच्या या आवाहनानुसार त्यावेळेला लाहोर भागातनं असेल, सिंध भागातनं असेल, पंजाब भागातनं असेल, मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारक निघालेले होते. त्यामुळे फाळणीच्या काळामध्ये हिंदूंची सुरक्षा, हिंदूंना सुखरूप भारतामध्ये आणणं म्हणजे जगातला सगळ्यात ग्रेटेस्ट एक्झोडस असं त्याचं वर्णन केलं जातं फाळणीच्या वेळेला, की जे लोकसंख्येची अदलाबदल झाली. आणि सावरकरांनी जे हिंदू राष्ट्राचं मांडणी करणारी जी सगळी मंडळी होती, गुरुजी देखील त्याच्यामध्ये होते, की यांना हे खंडित स्वातंत्र्याचं अतिशय दुःख होतं. म्हणजे एक ना एक दिवस पुढच्या काळामध्ये अखंड भारत व्हावा अशा प्रकारची मांडणी करणारी ही सगळी मंडळी होती. आणि त्यामुळे खंडित भारताचं दुःख होतंच की सिंधू आपल्यामध्ये राहिली नाही, परंतु तरी उरलेला जो स्वतंत्र भारत होता त्याचं युरोपीय देशांच्या तुलनेमध्ये जर का आपण केलं तर कित्येक छोट्या देशांहून ते देश भारतामध्ये मावतील अशा प्रकारचं क्षेत्रफळ तरी देखील भारताचं मध्ये होतं. म्हणजे ही दुःखातली जरूर थोडीशी सुखद अशा प्रकारची बाब होती. तर त्यामुळे हे जे सगळं संघाचं काम त्या भागामध्ये वाढलं की जो भाग फाळणीनंतर पाकिस्तानात गेला तिथं संघाचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्याचा फायदा असा झाला की त्यावेळेच्या हिंदूंची लोकसंख्येची अदलाबदल होताना आणि जे सगळे त्यावेळेचा एक्झोडस झाला त्याच्यामध्ये संघाने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. त्याच्या डॉक्युमेंटेशन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुसरा अजून एक सोर्स म्हणून जर का आपण ब्रिटिश काळातले जर का आर्काइव्ह जर का आपण बघितले तर त्याच्यामध्ये संघाच्या शाखा कुठल्या भागात किती होत्या, संघाचे प्रचारक किती होते, याचं डॉक्युमेंटेशन आज देखील आपल्याला मिळतं. म्हणजे जे आपले शत्रू होते, विरोधक होते, त्यांच्या डॉक्युमेंटेशनमधनं संघाचा विस्तार लक्षात यावा असे आर्काइव्हमध्ये आज डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतात. ही प्रचारक यंत्रणा झाली, संघाचा विस्तार होत गेला. पण जसा 40 ते 73 संघाचा विस्तार होत गेला तशीच भारत देश म्हणून सुद्धा अनेक स्थित्यंतरं या देशानं अनुभवली. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य प्राप्ती झाली, त्याच्यानंतर 4 युद्धांना सामोरं जावं लागलेलं होतं. मग याच्याशी गुरुजींचा प्रत्यक्ष संबंध काही आला किंवा काही गुरुजींचं काही याच्याबद्दलचं मत होतं? संघाचा जसा समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विस्तार झाला ना तसं त्यावेळेला बंगालमध्ये पूर आलेले होते. म्हणजे संघाचा सेवा विवाह मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आज जे त्याला सेवा भारती हे नाव आणि त्याचं स्वरूप आहे असं नामाभिधान नसलं तरी संघाने सेवा कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. म्हणजे अगदी गुरुजींच्या काळापासून काम केलं असं आपल्याला जाणवतं. म्हणजे प्लेगच्या साथी असतील, पूर असतील, अपघात असतील, हे आजच्या काळापर्यंत आपल्याला जाणवत राहतं. म्हणजे सेवा विभाग हा एक मोठं संघाचं कॉन्ट्रीब्युशन असणारा काम त्याच्यामध्ये होतं. फाळणीच्या वेळेला संघाने खूप मोठी भूमिका निभावली
असं शासकीय सगळ्या रेकॉर्डमधनं आपल्याला जाणवतं. हां. तिसरं महत्त्वाचं, आपण गुरुजींच्या पूर्ण द्वितीय सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीमध्ये एकूण 3.5 युद्ध आपण म्हणू की 3 पूर्ण युद्ध आणि एक टोळीवाल्यांचं 48 साली झालेलं आक्रमण, अशा प्रकारची 4 युद्ध, हा काळ देखील त्याला समकालीन अशा प्रकारचा द्वितीय सरसंघचालकांच्या काळामध्येच घडलेल्या या घडामोडी आहे. आपण 62च्या युद्धामध्ये असेल, 65च्या युद्धामध्ये असेल, 71च्या युद्धामध्ये असेल, स्वयंसेवकाने खूप मोठं काम केलेलं आहे. याची दखल शासनाने देखील अशा प्रकारे घेतली. एकच उदाहरण मी देतो की 48 साली संघावरती बंदी ज्या नेहरूंच्या प्रमुख भूमिकेमुळे झाली, त्याच नेहरूंनी 62च्या युद्धानंतर 63 सालच्या प्रजासत्ताक दिनामध्ये संघाला सन्मानपूर्वक आमंत्रित करून बर. जी नॅशनल परेड असते त्याच्यामध्ये संघाचं 3000 स्वयंसेवकांचं एक मोठं पथक होतं आणि त्यांना सहभागी करून घेण्यात आलं. बर. म्हणजे हे देखील त्यांच्या भूमिकेतलं एक परिवर्तन अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जो आपल्याला प्रतिकूल आहे, ज्याने आपल्यावरती टीका केली, अशा देशी देखील शत्रुवत भावना न ठेवता त्याच्याशी आपल्या देखील कृतीतून, मैत्रीची आपल्या भावना विचारातून ठेवणं. मैत्रीची भावना म्हणजे मी जे ठेवणं. मागाशी मैत्री, मुदिता हां, वगैरे जे हां, शब्द हां. वापरले हां. की जे पतंजली योगसूत्रामध्ये बौद्ध तत्वज्ञानामध्ये आहे, ज्याचा ब्रह्मविहार म्हणून विस्तार केला जातो, ते गुरुजींवरती संस्कार होते. तर त्यामुळं समकालीन संघाची भूमिका देखील अधिक व्यापक होत गेली. समाजामध्ये संघाने प्रत्यक्ष काम अशा माध्यमातून अनेक वेळेला केलं असं आपल्याला जाणवतं. म्हणजे काश्मीरच्या वेळेला ज्यावेळेला टोळीवाल्यांचं आक्रमण झालं, त्यावेळेला विमानाची धावपट्टी उभी करणं आणि प्रत्यक्ष भारतीय सैन्य दल तिथं पोचेस्तोवर तिथं स्वयंसेवक उभे होते. स्वयंसेवकाने हौतात्म्य पत्करलेलं आहे असं आपल्याला 48 साली जाणवतं. दुसरी महत्वाची घटना, काश्मीरचा भारतामध्ये विलिनीकरण. याच्यामध्ये संघबंदीच्या काळामध्ये गृहमंत्री, ज्यांचं पोलादी पुरुष असं वर्णन केलं जातं, असे सरदार वल्लभभाई पटेल होते. पटेलांच्या सांगण्यावरनं गुरुजी स्वतः श्रीनगरपर्यंत पोहोचले. त्यावेळचे राजे हरिसिंग, करणसिंगांचे वडील, करणसिंग हयात आहे आज देखील, त्यांना ते भेटले आणि त्यांचं मन वळवून त्यांचं भारतामध्ये काश्मीर संस्थांचं विलिनीकरण घडवण्यामध्ये गुरुजींची मोठी भूमिका होती. आणि त्यांचं जे आध्यात्मिक श्रेष्ठत्व आहे, या प्रभावामुळे ते गुरुजी करू शकले असं आपल्याला जाणवतं. की करणसिंगांची देखील आज हिंदू राष्ट्राबद्दलची जी मांडणी आहे, त्यांना गुरुजींबद्दल नितांत आदर आहे. त्यावेळेला ते खूप लहान वयाचे होते करणसिंग. त्यांच्या आठवणीमध्ये देखील याचे उल्लेख आहेत. त्यावेळेला हरिसिंग होते, त्यांचे पिताश्री होते. पण काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन होणं, याच्यामध्ये गुरुजींची फार मोठी भूमिका होती. म्हणजे आपण 65च्या युद्धाचा विचार केला तर त्यावेळेला आपलं एकूण धोरण काय असावं, याच्यासाठी लाल बहादूर शास्त्रीने अनेक लोकांना राजकीय क्षेत्रातल्या आमंत्रित केलं होतं. कुठल्याही राजकीय पक्षाचे सदस्य नसणारे श्री गुरुजी हे त्याच्यामध्ये एकमेव अपवाद त्याच्यामध्ये होते. म्हणजे ही गुरुजींना असणारी मान्यता होती त्यावेळेला देशपातळीवरची, की त्यांना विचारात घेतलं जायचं. 62च्या चीनच्या आक्रमणाच्या पूर्वी गुरुजींनी 60 सालापासून चीनी आक्रमणाचा धोका वर्तवलेला होता. म्हणजे त्याच्यामध्ये जो तिबेट गेला आणि एक बफर स्टेट जे आपल्याला होतं सीमावर्ती भागामध्ये, ते तिबेट जाऊन चीनच्या सीमा आपल्यापर्यंत बेडल्या, किंवा नेपाळच्या बाबतीमध्ये परराष्ट्रीय धोरण आपलं कसं असावं याच्यावरती गुरुजींनी वेळोवेळी विचार व्यक्त केलेले आहेत. म्हणजे एक राष्ट्रपुरुष म्हणून, राष्ट्र ऋषी म्हणून गुरुजींची जी व्हिजन होती आणि संघाची त्याच्यामधली जी भूमिका अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये गुरुजींनी वेळोवेळी सगळ्या राष्ट्राला हे मार्गदर्शन केलेलं आहे असं आपल्याला जाणवतं. आणि तत्कालीन राज्यकर्त्यांनी देखील त्याला काही वेळेला प्रतिसाद दिलेला आहे असं आपल्याला जाणवतं. ही त्यांची योग्यता होती. म्हणजे संघ देखील अशा प्रकारे विस्तारत गेला असं आपल्याला जाणवतं. संघाची भूमिका विस्तारत गेली. पण म्हणजे कसं होतं, हे खरं तर आवर्जून ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या. कारण अदरवाईज संघानं काय केलं हा प्रश्न जेव्हा विचारतात तेव्हा हे संघाचं योगदानही खरं तर लोकांच्या समोर यायला पाहिजे. आणि ते मला वाटतं या मुलाखतीच्या निमित्तानं आता लोक ऐकतील. दुसरा एक गुरुजींचा विचार असा होता की कुठल्याही गोष्टीमध्ये मै नाही तू असं म्हणून ते समोरच्याला आपलंसं करून घेण्याचा एक भाव त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये होता. तर त्याची अनेक उदाहरणं आपल्याला त्यांच्या एकूण जे आपण जीवनचरित्र वाचतो तेव्हा आपल्याला वाचायला मिळतात. तर त्याविषयी काय? एकच उदाहरण सांगतो त्याच्यामधलं मोठं उदाहरण जे आहे की गुरुजींना स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विलोप असा मी मगाशी शब्द वापरला, की जो आध्यात्मिक श्रेष्ठता असल्यामुळं कर्तृत्वाभिमान त्यांच्याकडे शून्य होता, अहंकार शून्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असं. म्हणजे ज्ञानयुक्त भक्ती ज्याच्या हृदयामध्ये प्रस्फुटित झालेली असते असं आपण म्हणू, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे अतिशय आर्जव, अतिशय विनशील, समोरच्याशी सौहार्दाने वागणं हे गुरुजींचं वैशिष्ट्य होतं. ते त्यांच्या आध्यात्मिक श्रेष्ठत्वामुळे होतं. याचं एक उदाहरण जर का द्यायचं झालं तर बाळासाहेब देवरस त्यांच्याबरोबर बरेच वेळेला असायचे, महत्त्वाच्या भूमिकेमध्ये असायचे. ते त्यांचं वर्णन असं करायचे की ज्यांच्यामुळं मला संघचालक म्हणून ओळखलं जातं
आणि जे आपले भावी संघचालक आहेत ते हे बाळासाहेब देवरस, अच्छा. असं गुरुजी त्यांचं वर्णन करायचंय. म्हणजे शेवटच्या पत्रातनं त्यांची नियुक्ती करण्यापूर्वी बाळासाहेब देवरसांचं एकूण योग्यता काय आहे आणि स्वतःकडे थोडासा तसा त्या वाक्यातनं वाच्यार्थाने जर का आपण बघितलं तर कमीपणा घेऊन, म्हणजे अहिंसा आपण शब्द वापरतो. म्हणजे अहिंसा ही देखील, म्हणजे आपण जर का व्यवहारामध्ये जर का बघितलं ना तर गांधींची अतिरेकी अहिंसा याला असणारा विरोध जर का सोडला तर गांधींची अनेक तत्व ही संघाचे स्वयंसेवकच पाळतात असं आपल्याला जाणवतं. म्हणजे उदाहरणार्थ गांधी हत्येनंतर देशभर काँग्रेसच्या लोकांनी हिंसाचार केले, जाळपोळ केली, लोकांच्या हत्या झाल्या, परंतु अत्यंत सनदशीर मार्गाने गांधींनी दाखवलेल्या मार्गाने सत्याग्रह जो केला संघबंदीच्या विरुद्ध तो संघाच्या स्वयंसेवकांनी केला. म्हणजे आज ग्रामस्वराज्य असेल, लघु उद्योग असतील, छोटे उद्योग असतील, हे सगळे गांधींच्या ज्या संकल्पना आहेत त्या संघ आज खरं म्हणजे अंमलात आणतोय आणि संघाचे स्वयंसेवक राहिलेले मोदी जे आहेत ते अंमलात आणतात असं आपल्याला जाणवतंय आपल्याला. म्हणजे ही जी त्यातली सकारात्मकता त्यातली आहे गुरुजींच्या सगळ्या वर्तनामध्ये, त्यामुळे त्याला खूप महत्व आहे, त्याला वेगळेपणा आहे खूप तो. म्हणजे गुरुजींची मै नाही तू ही जी भूमिका होती ना, ही धर्मयुगला मुलाखती मोठ्या नेत्यांच्या घेतल्या जात होत्या. त्याला गुरुजींनी एवढं एकच वाक्य त्याच्यामध्ये कळवलं की हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा होता आणि संघ स्वयंसेवकाचा हा गाभा होता. म्हणजे जी रचना आहे ना की दीनदयाळ उपाध्यायांनी याचं वेगळ्या शब्दामध्ये वर्णन केलंय की पहिल्यांदा राष्ट्र आहे, मग माझा पक्ष आहे, राजकीय पक्ष, आणि मग मी आहे. त्यामुळे ह्या ज्या पायऱ्या आहेत हे संघाचे संस्कार आहेत की पहिल्यांदा मी सगळ्यात शेवटी आहे, म्हणजे पहिल्यांदा माझा राष्ट्र आहे, मग समाज आहे, समष्टी आहे, आणि मग व्यष्टी म्हणजे मी आहे. आणि हेच जर का वरच्या पातळीवरती अजून विस्तारायचं असेल तर सृष्टी आणि परमेष्टी आणि विश्व बंधुत्वाची कल्पना असा तो अजून विस्तार होत जातो. म्हणजे आनो भद्रा हा क्रतवो यंतु विश्वता ही ऋग्वेदातली प्रार्थना आहे, गुरुजींची अतिशय आवडती प्रार्थना होती. राष्ट्राय स्वाहा इदम न मम हे त्यांच्या बोलण्यावर नेहमी यायचं. मय नाही तू हे गुरुजींच्या बोलण्यावर नेहमी यायचं. म्हणजे अशा प्रकारचं नैसर्गिकरित्या संस्कार हे आध्यात्मिक श्रेष्ठतेमुळे त्यांच्यामध्ये प्रादुर्भावच होता त्याचा, म्हणजे ते जन्मजात त्यांच्यामध्ये होतं. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो ना आजच्या काळामध्ये, की भक्ती असते, ज्ञान असते आणि राष्ट्रार्थ कर्मयोग, हे गुरुजींचं वास्तव होतं सगळं. परंतु ज्ञानयुक्त भक्ती असणं त्याला इमोशनल इंटेलिजन्स असं आपण म्हणूया आपण, तो गुरुजींच्या ठिकाणी होता. आणि त्यामुळे आपोआपच विनय होता, अहंकार रहितता होती. म्हणजे अमानित्व जे मी आधी एक शब्द वापरला, अदंबित्व हा जो शब्द वापरला तो साक्षात त्यांच्या ठिकाणी होता. 1940 साली संघाची द्वितीय सरसंघचालक म्हणून जबाबदारी पत्करत असताना आणि 1973 साली मृत्यू समीप आलेला असताना देखील गुरुजींची जी मानसिकता असते ते एखाद्या आध्यात्मिक श्रेष्ठत्व प्राप्त झालेल्या पुरुषाशिवाय असू शकत नाही. पूर्ण स्थितप्रज्ञा होते. म्हणजे 1940 साली विक्रमादित्याचं सिंहासन अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि 1973 साली त्यांनी ती पुढची सगळी व्यवस्था करून ठेवली. त्याला मला एक नेहमी सुभाषित असं आठवतं त्याला, की सूर्याचं वर्णन केलं जातं की उदयाच्या वेळेला आणि अस्ताच्या वेळेला तो लाल भडक असतो असा. म्हणजे उदय सविता रक्तो रक्तश्च अस्तमाने आणि संपत्तौच्या विपत्तीच्या साधूनाम एकरूपता. म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, जे महापुरुष असतात त्यांचं मनोधैर्य ढळत नाही, ते स्थितप्रज्ञ वृत्तीचे असतात. म्हणजे या संपूर्ण 33 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या आध्यात्मिक श्रेष्ठतेच्या योगाने अत्यंत ऋषितुल्य अशा प्रकारचं आचरण हे गुरुजींनी केलं असं आपल्याला जाणवत राहतं. त्यामुळे एक विभूतिमत्व असं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला जाणवत राहतं. म्हणजे त्यांचं हे सगळं व्यक्तिमत्व होतं, एक विजन होती जी आपण त्यांच्या प्रत्येक कार्यामधनं बघत आलेलो होतो. दुर्दैवानं गुरुजींना कर्करोगाचं निदान झालं आणि अर्थातच कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांना नक्की स्वतःसाठी किती दिवस शिल्लक आहेत याचीही कल्पना आलेली होती. तर मग त्या दृष्टीनं त्यांनी 1925 ते 1973 हा सगळा कालखंड होता आणि त्याच्या पुढे मग आता आपल्यानंतर संघाचं कार्य कसं कसं झालं पाहिजे, कसं कसं वाढलं पाहिजे याची काहीतरी त्यांनी आखणी नक्की केली असेल, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो? साधारण 1970 साली गुरुजींची तब्येतीला त्रास जाणवायला लागला आणि जेव्हा सगळ्या तपासण्या झाल्या त्यावेळेला कर्करोगाचं निदान झालं आणि त्यांच्या छातीमध्ये एक गाठ आहे असं निदान झालं. म्हणजे 1906 सालचा गुरुजींचा जन्म आहे. 70 सालचं जर का हे निदान जर का आपण बघितलं तर 70 वजा 6 64 वर्षाचे गुरुजी होते आणि 64व्या वर्षी ही शस्त्रक्रिया करणं हे देखील डॉक्टरांना धोकादायक वाटत होतं. परंतु गुरुजींनी सहजपणाने ती शस्त्रक्रिया करून घेतली. मी मगाशी सांगितलं की 65 वेळा त्याने भारताचं परिभ्रमण केलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये मृत्यूपर्यंत देखील त्याच्यामध्ये खंड पडला नाही.
मग त्यांनी डॉक्टरांना असं विचारलं की मला साधारण किती वर्षाचं आयुष्य अजून लाभू शकेल. डॉक्टरांनी काहीतरी उत्तर दिलं असेल त्यांना आणि गुरुजींनी वेग वाढवलाय कामाचा असं आपल्याला नंतर जाणवतं. म्हणजे अगदी 73 सालात गुरुजींचं जून महिन्यामध्ये निधन होईस्तोवर बाळासाहेब देवरसांनी जणू काही व्हेटो वापरावा अशा प्रकारे आता तुम्ही प्रवास करायचा नाही असं सांगितलं आणि त्यावेळेला सरकार्यवाहांची आज्ञा मी मोडू शकत नाही असं गुरुजींनी प्रतिक्रिया व्यक्त केली. म्हणजे तोपर्यंत त्याने प्रवास केलेला आहे. म्हणजे पहिल्या 48च्या कारावासातला एक अपवाद सोडला तर 33 जुने 66 जे झालं असतं ते 64 ते 65 वेळेला गुरुजींनी संपूर्ण भारताचा प्रवास केलेला आहे. आता देवरसांची योग्यता म्हणजे देवरसांनी अनेक वर्ष त्यांनी बरोबरीने काम केलेलं आहे. म्हणजे देवरस हे सरकार्यवाहाच्या देखील भूमिकेमध्ये होते, बंगालमध्ये प्रचारक म्हणून देखील होते किंवा पहिल्या संघबंदीच्या वेळेला बाहेर राहून जी सूत्र हलवायची आहेत ते काम मोठ्या प्रमाणात बाळासाहेब देवरसांनी केलं. त्याला माधवराव मुळे त्यांच्याबरोबर असतील, बाबासाहेब आपटे त्याच्याबरोबर असतील किंवा जनसंघाची स्थापना झाली त्यावेळेला अटल बिहारी खूप तरुण होते, परंतु त्यावेळेची जर का तुम्ही नावं बघितलं तर नानाजी देशमुख त्याच्यामध्ये प्रामुख्याने होते, दीनदयाळजी उपाध्याय त्याच्यामध्ये होते, सुंदरसिंग पटवा त्याच्यामध्ये होते मध्य प्रदेशातले, बलराज मधोक त्याच्यामध्ये होते. म्हणजे ही सगळ्या योग्यतेची जी माणसं असा मोठा परिवार गुरुजींच्या बरोबर होता. गुरुजींनी असं वर्णन केलं की संघबंदीच्या वेळेला की मी जरी आतमध्ये असलो सरसंघचालक म्हणून तरी 5-6 सरसंघचालक बाहेर आहेत अशी गुरुजींची प्रतिक्रिया होती. म्हणजे यादवराव जोशी त्यावेळेला बाहेर होते, माधवराव मुळे त्यावेळेला बाहेर होते, आपण मगाशी ज्यांचा उल्लेख केला विवेकानंद केंद्राच्या ह्याच्यात एकनाथजी रानडे बाहेर होते. हे सगळे लोक ही कामं करत होती, 5-6 माणसं. म्हणजे शासनाबरोबरती चर्चा असतील, वाटाघाटी असतील, बाहेर सगळे निरोप देणं असेल, बाहेरचं मनोधैर्य टिकवणं असेल. आता ह्या लोकांच्यातनं निवड करणं पण ती मी आधीच्या ज्या प्रतिक्रिया 1-2 सांगितल्या त्यामुळे बाळासाहेब देवरसाहेब त्यांच्या डोळ्यासमोर असणार आहेत. आणि नंतरच्या कालखंडानुसार पहिल्या सरसंघचालकांनी दुसऱ्या सरसंघचालकांची नियुक्ती केली. तीच परंपरा कायम ठेवून शेवटची जी 3 पत्र गुरुजींनी लिहून ठेवलेली आहेत त्याच्यातनं बाळासाहेब देवरसांची नियुक्ती झाली. म्हणजे संघामधलं हे जे सक्सेशन आहे ना, आपण व्यवस्थापनाच्या भाषेत जर का बोलायचं तर इतकं स्मूथ ट्रान्झिशन होणं, इतक्या प्रकारे सक्सेशनचं प्लॅनिंग होणं हे संघामध्येच होऊ शकतं. म्हणजे बाहेर तुम्हाला पद प्रतिष्ठा याचा इतका अनिवार्य मोह असतो. आपण जे आजूबाजूला राजकारणामध्ये जे घडतंय असं आपण बघतो त्याच्यामध्ये इतक्या अव्यभिचारी निष्ठेने या जबाबदाऱ्या येणं आणि त्या तितक्याच मनोधैर्याने आणि उच्चतम अशी मानसिक पातळी त्याला पाहिजे. अशा प्रकारे त्या निर्ममपणाने पार पाडणं म्हणजे आसक्ती विरहित, राग लोभ क्रोधा विरहित आणि कुठल्याही फलाशय व्यतिरिक्त म्हणजे योगी पुरुषासारखं येते एका अर्थाने. म्हणजे ते विक्रमादित्याचं सिंहासन हे जे वर्णन मी मगाशी सांगितलं असं ते सिंहासन आहे. 3 पत्रांचा आता तुम्ही उल्लेख केला तर संघ कार्याच्या दृष्टीनेही ती निश्चित मोलाची अशी पत्र असू शकतात ना. त्यातला जो काही ऐवज असेल तोही संदेश जो काही असेल तोही संघ कार्य पुढे नेणाराच असेल. गुरुजींची पत्र अतिशय छोटी होती, ती बंदिस्त पाकिटामध्ये त्यांनी ती दिलेली होती त्यांनी आणि त्याचं वाचन झालं नंतर गुरुजी गेल्यानंतर. म्हणजे जून महिन्यामध्ये 5 जून तारीख असावी असं मला वाटतंय. 73 साली गुरुजींचं महानिर्वाण झालं त्यावेळेला ती पत्र नंतर वाचण्यात आली. त्याच्यामधलं पहिलं पत्र हे महाराष्ट्राचे त्यावेळेचे संघचालक असणारे बाबाराव भिडे जे वकील होते प्रसिद्ध, त्यांनी ते पत्र वाचलं. त्याच्यामध्ये 3य सरसंघचालकांची निवड होती. मगाशी मी जे सांगितलं की संघामधली ही व्यवस्था किती उत्तम प्रकारे सक्सेशन प्लॅनिंग होतं त्याचं हे एक प्रकारे उदाहरण होतं. उरलेली 2 जी पत्र होती ती बाळासाहेब देवरसांनी त्याचं वाचन केलं आणि त्या पत्रामध्ये दुसरं पत्र फार महत्त्वाचं होतं. त्या पत्रात डॉक्टरांनी गुरुजींनी अशी अपेक्षा व्यक्त केली की संघाचे जे मूळ प्रथम सरसंघचालक आणि संस्थापक हेडगेवार आहेत त्यांच्यानंतर कुठल्याही प्रकारचं स्मारक तिथं निर्माण होऊ नये अशी माझी इच्छा आहे. म्हणजे व्यक्तिमत्वाचा विलोप असा मी जो शब्द वापरला की 33 वर्ष ज्यांनी संघाची धुरा वाहिली द्वितीय सरसंघचालक म्हणून, ज्याचा प्रचंड प्रमाणात विस्तार केला. म्हणजे मगाशी माझा एक उल्लेख करायचा राहिला की या मोठ्या संस्थांच्या बरोबर संघ विश्वव्यापी झाला त्या काळामध्ये. आज 82 देशामध्ये संघाचं काम आहे. त्याचा पहिला पाया हा गुरुजींच्या काळामध्ये घातला गेलेला आहे. म्हणजे एवढं विश्वव्यापित्व ज्यांच्या काळामध्ये संघाला विस्तार प्राप्त झाला त्यांनी शेवटच्या क्षणी देखील अपेक्षा काय व्यक्त केली की माझं स्मारक कुठलंही करू नका. म्हणून तुम्ही जर का बारकाईने बघितलं असेल तर गुरुजींची इच्छा पूर्ण करणं आणि त्याच वेळेला त्यांचा आदर ठेवणं. त्यामुळे तिथं यज्ञकुंडाच्या स्वरूपामध्ये असं ते प्रतिकात्मक केलेलं आहे की डॉक्टरांची प्रत्यक्ष तिथं बसलेली त्या खुर्चीमध्ये अशी मूर्ती आहे, त्याच्यासमोर ते यज्ञकुंड आहे. म्हणजे गुरुजींच्या इच्छेचा मान ठेवला गेला, स्मारक असं केलं गेलं नाही. त्या ठिकाणीच त्यांचा 10 संस्कार झाला आणि त्या ठिकाणी साश्रू नयनांनी नंतर प्रार्थना झाली नंतर त्याच ठिकाणी रेशीमबागेमध्ये
असा तो पुढचा सगळा घटनाक्रम आहे. ही झाली पहिली 2 पत्र. तिसऱ्या पत्रामध्ये गुरुजींचं व्यक्तिमत्व कसं होतं की कळत नकळतपणाने देखील माझ्याकडनं कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी क्षमा मागतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आणि त्यांनी जो तुकारामांचा प्रसिद्ध अभंग आहे शेवटची विनवणी संतजनी परिसावी, हा अभंग त्याच्यामध्ये स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेला होता. की विसराना माझा पडो देवावर अशा त्याच्यामधल्या ओळी आहेत की सगळंच तुमच्या पायाशी विधित आहे सगळ्या संस्थांना. म्हणजे त्याने फार फापट पसारा नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे पुढच्या संघचालकांची नियुक्ती कुठलाही पण स्मारक नको या भावनेमध्ये फार मोठा संदेश आहे की संघाचं काम ज्या अव्यभिचारी निष्ठेने करायचं आहे तो मोठा संदेश त्याच्यामध्ये की ते पत्र म्हणजे फार वेगळा संस्कार आहे तो. म्हणजे एक वस्तुपाठ पुढच्या सगळ्यांसाठी दिल्यासारखं आहे. तर त्यामुळे आपोआप काय झालं की आपण म्हणजे त्यातला अजून बारकावा तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपण प्रथम म्हणजे सरसंघचालकांना प्रणाम वर्षप्रतिपदेच्या दिवशी देतो आपण. तो हेडगेवारांना देतो आपण. पण डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना करत असताना गुरुस्थानी भगव्या ध्वजाची स्थापना केली. त्यामुळे तुम्ही बारीक जर का बघितलं तो ध्वजारोहण होण्यापूर्वी तो प्रणाम दिला जातो. म्हणजे ध्वजारोहण संघ अजून ध्वज फडकायचा आहे त्याच्यापूर्वी प्रथम संघचालकांना तो त्यांचा जन्मदिवस पण आहे वर्षप्रतिपदा हा डॉक्टर हेडगेवारांना प्रणाम केला जातो. तेव्हा ध्वज लावलेला नसतो. तो प्रणाम झाल्यानंतर ध्वज लावला जातो. म्हणजे ध्वज जेव्हा लागतो तेव्हा सगळेजण दुय्यम स्थानावरती अत्युच्च स्थानावरती तो अव्यभिचारी निष्ठेचं प्रतीक म्हणून जे ज्ञानाचं आहे त्यागाचं आहे शौर्याचं आहे ते प्रतीक म्हणून तिथं आहे. व्यक्तीला महत्व नाहीये. म्हणजे व्यक्तिमत्वाचा विलोप हा संघातला मोठा संस्कार आहे सगळ्यात. म्हणून तर संघाने भगवा ध्वज हाच राष्ट्रध्वज मानलेलंच आहे. गुरुजींच्या निधनानंतर सुद्धा अनेकांनी त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण केलेली होती. तर तोही एक वेगळा भाग होता. म्हणजे मला वाटतं संसदेनं सुद्धा त्यांना श्रद्धांजली दिलेली होती. तर गुरुजींचा मोठेपणा असा होता की मी मगाशी सांगितलं की त्यांचा पत्रव्यवहार त्यांचे वैयक्तिक संबंध बरोबर वावरणाऱ्या स्वयंसेवकांना देखील किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा संपर्क याचं कल्पना नव्हती. त्यामुळे जे तुमच्या विचाराचे आहेत ते तुमच्याबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या याच्यात काही आश्चर्य नाही. म्हणजे बाळासाहेब देवरसांनी किंवा संघाच्या स्वयंसेवकांनी जे सगळे मोठे प्रचारक होते किंवा जे हिंदुत्व विचाराचे होते किंवा जे आध्यात्मिक क्षेत्रातले मोठे करपात्रे महाराजांची त्याच्या प्रतिक्रिया होती. अवधूत निरंजन म्हणून त्यांच्या बरोबरचे एक सहकार्य होते त्यांच्या मोठ्या त्याच्यामध्ये श्रद्धांजली होत्या. याच्यात मला काही आश्चर्य वाटत नाही. परंतु जे लौकिक अर्थाने संघ विरोधक होते म्हणजे इंदिरा गांधींनी देखील त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केलेला आहे. कुठल्याही सभागृहाचे लोकसभा असेल राज्यसभा असेल याचे ते सभासद नव्हते सदस्य नव्हते. पण तो अपवाद करून दोन्ही सभागृहामध्ये त्यांना सन्मानपूर्वक श्रद्धांजली त्यांना अर्पण केली गेली. भारतभर अशा अनेक श्रद्धांजलीचे कार्यक्रम झाले. त्याच्यामधल्या ठळक म्हणजे जे कम्युनिस्ट पक्षाचे लोक जे अत्यंत विरोधक होते संघाचे म्हणजे केरळमधला इतिहास आपण बघतो त्याच्यामधल्या देखील अनेक लोकांनी गुरुजींबद्दल अत्यंत आदर त्यांनी सांगितलं आमच्या राजकीय मतभेद होते परंतु निर्विवाद राष्ट्रभक्तीबद्दल गुरुजींच्या बद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. हा त्यातला बिटवीन द लाईन असा संदेश होता. म्हणजे आपण एक उदाहरण द्यायचं झालं तर अशोक मित्रा म्हणून मी उदाहरण देईन की जे पश्चिम बंगालचे अर्थमंत्री होते पूर्वीच्या काळामध्ये त्याने गुरुजींवरती एक लेख लिहिला होता 91 साली लिहिला होता तो आता मला कुठल्या ह्याचा प्रसिद्ध झाला मला आठवत नाही मला आता. त्याचं शीर्षक असं होतं की एक गाय की कहाणी एक गुरु की कहाणी असं शीर्षक होतं. म्हणजे त्याचा पार्श्वभूमी अशी आहे की गोवंश बंदीचं जे मोठं आंदोलन 66 साली दिल्लीमध्ये झालं त्याच्यामध्ये हिंसाचार झाला मोठ्या प्रमाणामध्ये. करपात्रे महाराज उपोषणाला बसलेले होते. गुरुजी त्याच्यामध्ये सहभागी होते त्याच्यामध्ये. आणि नंतर जी चौकशीसाठी एक समिती नेमली त्या समितीमध्ये अशोक मित्रा गुरुजींच्या बरोबर होते. गुरुजी पण होते त्याच्यामध्ये. आणि रमाप्रसाद मुखर्जी जे न्यायमूर्ती होते असे 3 जण होते. तर त्यांनी असं वर्णन केलं की माझ्या मनामध्ये गुरुजींच्या बद्दल अत्यंत तिरस्काराची भावना होती असं अशोक मित्रांनी लिहिलंय. परंतु त्या समितीच्या कामकाजामध्ये जेव्हा जेव्हा माझा त्यांचा संपर्क आला तेव्हा मी जे वर्णन केलं अत्यंत विनयशील अत्यंत कमी बोलणारे अत्यंत सुस्पष्ट भूमिका घेणारे माझं मत बदलत गेलं. नंतर एकदा दिल्लीहून भोपाळच्या प्रवासामध्ये अचानकपणाने ते मला रेल्वेमध्ये भेटले आणि आमच्या खूप गप्पा झाल्या. त्यांनी मला प्रेमाने आलिंगन दिलं. माझा एक ज्येष्ठ बंधू असल्यासारखं त्यांचं माझ्याशी वर्तन राहिलं. आणि मग नंतर मी एक वृत्तपत्र वाचायला लागलो. गुरुजींनी आपल्या बॅगेतनं एक पुस्तक काढलं ते आर्थर मिलचं पुस्तक होतं असं त्यांनी ती आठवण दिली बरं का. म्हणजे अमेरिकन एक कादंबरीकाराचं ते पुस्तक होतं असं त्यांनी रॉबर्ट मिल का आर्थर मिल असं काहीतरी नाव आहे. आणि त्यांनी सांगितलं त्या दिवशी गुरुजींबद्दल माझं सगळं मत बदललं
आणि मग त्यांनी जाहीरपणाने त्या ह्याच्यात लेख लिहिला की गुरु की कहाणी गाय की कहाणी. अच्छा. म्हणजे विरोधक किंवा ब्लिट्झ मधलं जर का उदाहरण सांगायचं झालं की करंजी आज त्याचे संपादक होते. ब्लिट्झचा गुरुजींचा आयुष्यावर त्यांनी विरोध केला, परंतु त्याने अतिशय आदराने गुरुजींच्या महानिर्वाणानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. म्हणजे समाजाच्या सगळ्या क्षेत्रातल्या अनुकूल प्रतिकूल विरोधक समर्थक अशा विविध क्षेत्रातनं गुरुजींबद्दल आध्यात्मिक क्षेत्रातनं आल्या. अमिताभ महाराजांची मोठी त्यांच्यामध्ये श्रद्धांजली आहे. म्हणजे एकूणच वैचारिक विरोधकांना सुद्धा गुरुजींनी आपल्या स्वभावानं कार्यानं प्रभावित केलेलं होतं, जिंकून घेतलेलं होतं. आणि त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर इतका सन्मान त्यांना विविध क्षेत्रांमधून मिळालेला होता. एकूणच संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि त्यानंतर द्वितीय सरसंघचालक माननीय परमपूज्य गोळवलकर गुरुजी या दोघांनी जी संघाच्या कार्याची पायाभरणी केली, विस्तार केला, त्याच्यावर आजची ही 100 वर्षाची इमारत जे कार्य आहे ते आपल्याला दिसते. म्हणजे आज कुठल्याही क्षेत्रामध्ये संघाच्या अस्तित्वाची दखल ही घ्यावीच लागते. हा जो बदल आपल्याला येतो या दोघांच्या कार्यामध्ये दिसून येतो. मला वाटतंय परमपूज्य गोळवलकर गुरुजींचं कार्य आपण या दोन्ही तिन्ही भागांमध्ये खूप विस्तारानं त्याच्यावर चर्चा केलेली होती. आपण या ठिकाणी आलात आणि संघ विस्तार आणि परमपूज्य गोळवलकर गुरुजी याविषयी जी चर्चा केली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देते. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत श्रोतेहो, यामध्ये आज आपण जाणून घेतलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्या काळातील संघ विस्तार याविषयी माननीय श्रीयुत अनंत हरी जोशी यांच्याकडून. तर पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.